काम करायला पाहिजे, खूप कष्ट करायला पाहिजे, खूप मेहनत करायला पाहिजे, तरच पैसे येऊ शकतात. का? या योगाने म्हणजे हं. जर तुम्ही डेली जर योगा करत राहिलात, हं, हं, तर हं. तुमचा माइंडसेट सुद्धा सकारात्मक होऊ शकतो का? योगा म्हणजे योगासनं नाही. हं. योगा ही खूप वास्ट थिअरी आहे. आम्ही पण विचार करतो. हं. आमच्या बाबतीत बरोबर, असं नाही घडत. मग बरोबर. तुम्ही नक्की काय केलं ते आम्हाला सांगा. ती गोष्ट मिळवायची आहे, तर त्याची फीलिंग प्युअर असणं इम्पॉर्टंट आहे. असा काही पर्टिक्युलर टाईम असतो का दिवसातला, की त्या वेळेमध्ये जर तुम्ही विचार केलात, हं. तर ते पूर्ण होण्याचे चान्सेस वाढतात? येस. मग लोकं म्हणतात, की तुम्ही तर पैसे घेता. फुकट मिळालेलं कोणाला पचतं? हां, बरोबर आहे. व्हॅल्यू सिंपल पण नसते. आहे. व्हॅल्यू पण एक्झॅक्टली. नसते. तुम्हाला नाही त्याची व्हॅल्यू असणार आहे. नाही तुम्ही ते सिरियसली करणार आहात. नाही, प्रॉब्लेम आहे तो लोकांचा खूप मोठा. लोकांना काय आहे, की लोकांना सगळ्या गोष्टी फुकट हव्या आहेत. जसं तुम्ही एक्झॅक्टली. म्हटलात. पैसे संपले, रिलेशन गेले, करिअर खतम, सगळं खतम. आज तुम्ही काहीच नाही करत आहे आणि तुम्ही म्हणताय, की नाही मला 1,00,000 पगारवाला मुलगा हवाय. कसं शक्य आहे? लोकं म्हणतात माणुसकी पाहिजे. माझं असं वेगळं मत आहे, की पैसे असले की माणुसकी पण येते. ओके. एखाद्याला दानधर्म करा, एखाद्याची नड काढा, तो आयुष्यभर तुमचे उपकार नाही विसरणार. तुमचे विचार तुमचं आयुष्य बदलू शकतात. हे भरपूर पुस्तकांमध्ये लिहून ठेवलं आणि मी स्वतः त्याचं एक एक्झाम्पल आहे. सो माझे जवळचे मित्र म्हणतात, की "अरे, आईची तुझी पुण्य आहे आणि त्याच्यामुळे देव तुला कधी अडचणीत येऊन देत नाही. जर अडचणीत आलास, तर तू त्याच्यातून बाहेर पडण्याचं कारण तुझी आई आहे." मित्रांनो, मी आज ज्या ठिकाणी बसलोय ना, हे ठिकाण मी 2 वर्षांपूर्वी मॅनिफेस्ट केलं होतं आणि त्याच्यावरती मी एक रीलसुद्धा बनवली होती, की मी 2 वर्षांपूर्वी जे स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न माझं सत्यात उतरलंय. ते फक्त आणि फक्त विचार करून. त्यालाच आपल्याला मॅनिफेस्ट म्हणता येतं. त्यानंतर मला बऱ्याच जणांनी काही प्रश्न विचारले, की हे कसं वर्क करतं किंवा मॅनिफेस्टेशन कसं करायचं असतं किंवा काय असतं नक्की? म्हणजे बऱ्याच जणांच्या मनामध्ये त्याबद्दल डाउट्स आहेत. तेच डाउट्स क्लिअर करण्यासाठी तुमच्यासाठी स्नेहल साळुंखे मॅम आलेले आहेत. मॅनिफेस्ट कोच आहेत ते. त्याचबरोबर आपलं इंडियन गव्हर्नमेंट दरवर्षी 21 जूनला योग दिन साजरा करतं. कारण माणसाच्या आयुष्यामध्ये जर माणसाला प्रगती करायची असेल, तर सगळ्यात पहिला माणसाचं आरोग्य खूप ठीक असणं महत्त्वाचं असतं. पण आजही दुर्दैवाने मला हे म्हणावं लागतं, की आरोग्याच्या बाबतीत आपला देश खूपच पाठीमागे आहे किंवा लोकांच्यामध्ये तेवढा अवेअरनेस नाहीये. माणसाच्या आयुष्यामध्ये 4 खूप मेजर प्रॉब्लेम्स असतात. पहिली गोष्ट म्हणजे आरोग्य माणसांचं व्यवस्थित नसतं. दुसरी गोष्ट असते रिलेशनशिप प्रॉब्लेम्स असतात. तिसरं असतं पैशांचं टेन्शन आणि चौथं असतं करिअरचं टेन्शन. या सगळ्यांवरती चर्चा करण्यासाठी आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्नेहल साळुंखे मॅम आलेल्या आहेत. त्या योगा आणि मॅनिफेस्ट कोच आहेत. आपण तुमच्या मनातील सगळे जे काही डाउट्स असतील ते आपण त्यांनाच विचारूया. मॅम, द येस. रोहित पाटील शोमध्ये मी तुमचं स्वागत करतो. थँक यू सो मच. याच्या अगोदर पण 2 पॉडकास्ट माझे झालेले आहेत मॅनिफेस्ट रिलेटेड. कविता मॅम आणि माधुरी मॅम येऊन गेल्या होत्या. बरोबर, त्याच्यानंतर मी सोशल मीडियावरती एक रील बनवली होती, की आज ज्या ठिकाणी आपण बसलो आहोत, बरोबर. हे 2 वर्षांपूर्वी मी मॅनिफेस्ट केलं होतं, राइट. की ह्या बिल्डिंगमध्ये माझं ऑफिस असलं पाहिजे आणि आज एक्झॅक्ट. माझं ते स्वप्न सत्यात उतरलंय. बरोबर आहे. आता हे कसं वर्क करतं, हं, हे मी तर उत्तम प्रकारे सांगू शकत नाहीये. हं. तर त्यासाठीच मी तुम्हाला इथे इन्व्हाईट केलेलं आहे. सुरुवातीला एक्झॅक्टली. तुमची ओळख, हं. या क्षेत्रामध्ये तुम्हाला किती वर्षांचा अनुभव आहे येस, आणि कधीपासून तुम्ही हे करता, येस. याबद्दल आमच्या ऑडियन्सला सांगा? सो नमस्कार. माझं नाव आहे स्नेहल साळुंखे. सो माझी योगामध्ये सुरुवात झाली 10 वर्षांपूर्वी, ओके. जेव्हा मी कॉलेजला होते. अच्छा. सो तेव्हा मला फारसं काही माहीत नव्हतं. माझ्या आईने मला ओढून त्या एका हं, कोर्सला नेलं होतं. आर्ट ऑफ ओके. लिव्हिंगचा एक कोर्स आहे. अच्छा. यूथ लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम म्हणून. हं, हं. कॉलेजमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची गरज नसते असं मला वाटायचं. हं, हं. पण तो कोर्स केल्यानंतर माझं लाईफ 360 डिग्री चेंज झालं असं मी म्हणू शकते. ओके. कारण मला माझ्या फेसवरती खूप जास्त पिंपल्स होते. हं, हं, मी हं. भयंकर चिडचिड म्हणतो ना आपण, एखादी व्यक्ती खूप चिडचिड करते अशी हं, हं, होते. हं. आज मला बघितल्यानंतर कोणीच त्याच्यावरती विश्वास नाही ठेवणार, पण येस माय फॅमिली इज देअर की जी म्हणेल की बाबा येस आम्ही हा शिफ्ट बघितला आहे. ओके. सो मी अशी होते. राग मला भरपूर यायचा. हं, हं, हं. सो या जर्नीमध्ये मला एक गोष्ट जाणवली, की तुम्ही तुमच्या स्वतःवरती कंट्रोल करू शकता. हं, हं, हं. सो तिथं मला तो शिफ्ट जाणवला. हं, हं, तसं हं. तसं तर पेशाने मी इंजिनिअर आहे. ओके. पण मला या गोष्टीमध्ये इतका इंटरेस्ट आला, की तिथून मी माझी सुरुवात चालू केली. आणि जसं तुम्ही म्हणालात, की मी 2 वर्षापूर्वी हे ऑफिस मॅनिफेस्ट केलं होतं. हं, हं, हं. तसं मी जे विचार करायला लागले, त्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडायला लागल्या. हं, हं, हं. त्याला पाठिंबा होता माझ्या गुरूंचा. हं, माझे हं. जे गुरु आहेत गुरुदेव श्री श्री रविशंकरजी. हं, हं. त्यांनी मला या सगळ्या गोष्टींमध्ये आणलं. ओके. त्यांचं आयडल समोर ठेवून मी या सगळ्या गोष्टी करायला लागले. हं, हं. आणि हळू-हळू समजत गेलं, की याच्यामध्ये खूप पॉवर आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे. बरोबर. म्हणूनच मी सर्टिफिकेशन कोर्सेसकडे आले. हं, मी हं. योगामध्ये जो आपला गव्हर्नमेंट पोर्टलचा सर्टिफिकेशन YCB ज्याला म्हटलं जातं, हं, योगा हं. सर्टिफिकेशन बोर्ड, हं, हं. तिकडे गव्हर्नमेंट सर्टिफाईड ट्रेनर आहे मी, टीचर आहे मी. ओके. सोबत मी मॅनिफेस्टेशन कोच आहे. त्यासोबत मी फेस योगा टीचर आहे. आय एम अल्सो प्रेग्नन्सी योगा टीचर. ओके. मी हे सगळं करता-करता एवढा इंटरेस्ट आला आयुर्वेदमध्ये
आयुर्वेदमध्ये, योगामध्ये. देन मी आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट अँड डायटिशियनचा हं. कोर्स केला. आय एम द आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट ॲज वेल. अँड देन नाऊ मी लोकांपर्यंत ते सगळं नॉलेज पोहोचवते आहे. ज्यामधून ते त्यांच्या हेल्थचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. बिकॉज माझी एक्सपर्टीज योगा आणि मॅनिफेस्टेशन आहे. ते ओके. त्यांच्या पैशांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. कारण की तुमचे विचार तुमचं आयुष्य बदलू शकतात. हे भरपूर पुस्तकांमध्ये लिहून ठेवलं आणि मी स्वतः त्याचं एक एक्झाम्पल आहे. आणि बरोबर. मी माझ्या आजूबाजूला भरपूर अशी लोकं बघितलेत ज्यांनी हे सॉल्व्ह केलेलं आहे. हं, हं. तिसरी गोष्ट आहे करिअर. जर तुमचा गोलच निश्चित नाहीये, तुम्हाला कुठपर्यंत पोहोचायचंय, काय करायचंय, हे जर तुम्ही ठरवलं नाही, तर तुम्ही त्या करिअर पाथवरती कसे चालणार? अगदी बरोबर. सो ते गाईड करायला मी लोकांना सुरुवात केली. हं, हं, आणि हं. सगळ्यात शेवटी आता रिलेशनशिप. बरोबर. मी तुम्हाला तो तर मगाशी मेजर प्रॉब्लेम आहे एक्झॅक्टली. सगळ्यांचा. मी तुम्हाला मगाशीही म्हणलं, जर तुमचा पार्टनर हं, हं. तुमच्या घरातले जे पण काही मेंबर्स आहेत, हं. तेही जर तुम्हाला सपोर्ट करणारे किंवा तुम्ही जे म्हणताय ते ऐकणारे नसतील, तर तुम्हाला प्रॉब्लेम येणारच आहे. अगदी मग ते बरोबर. सॉल्व्ह कसं करायचं? हं. त्याच्यामध्ये भरपूर टेक्निक्स पण आहेत. आपण स्वतः कसं बदलू शकतो? आपण आपल्या फॅमिलीला आपल्या बाजूने कसं काय वळवू शकतो? आपण पार्टनर कसा चूज करायचा? इथपासून त्या गोष्टी येतात. ओके. त्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मी माझ्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करून बघितल्या, त्याचा रिझल्ट बघितला. आज मी फक्त 27 वर्षाची आहे. बट आज माझ्याकडे बघून लोकं म्हणतात, की बापरे! सो दिस इज द लाईफ येस, आय येस. हॅव मॅनिफेस्टेड फॉर मी, जी मी अचीव्ह केली आणि आता मी लोकांना ते नॉलेज स्प्रेड करण्यासाठी सुरुवात केली. मग आज मला सांगा तुम्ही योगाचे काही क्लासेस वगैरे घेता ऑफलाईन, येस, ऑनलाईन? येस. ऑफलाईन मी काहीच करत नाही, कारण मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं. असं सगळं ऑनलाईन आहे. मी योगा ऑनलाईन घेते, मी मॅनिफेस्टेशनचे कोर्सेस ऑनलाईन ओके. घेते. मी गाईड करायचं असेल, गाईडन्स हवं असेल, तेही मी ऑनलाईनच मीटिंग्स मग करते. आजपर्यंत असं किती लोकांना तुम्ही मार्गदर्शन केलंय किंवा आज तुमच्याकडे किती लोकं मार्गदर्शन घेतात? आज माझ्याकडे योगा करायला ऑलमोस्ट समहाऊ 6,000 ते 10,000च्या मध्ये आकडा आहे. ओके. आणि मॅनिफेस्टेशनमध्ये पण ऑलमोस्ट हं, हं. 1000च्या रेंजमध्ये आपण म्हणू शकतो. तशी माझी कम्युनिटी फार मोठी आहे. Instagramला तुम्हाला माहितीच आहे. हं, ऑलमोस्ट हं. आपली 1,00,000 प्लस कम्युनिटी तिकडे आहे. बरोबर. Facebook आहे, 50,000 YouTube आहे. सो तशी कम्युनिटी फार मोठी आहे. आणि लोकांना जिकडं चांगल्या गोष्टी मिळतात, समहाऊ आपल्याला असं वाटतं, की लोकं त्या हं. गोष्टींकडे वळत नाहीत. बट माझ्याकडे ते एक्झाम्पल्स आहेत, की आज लोकं प्रेमात आहेत अक्षरशः. जर स्नेहल मॅडमनी सांगितलं, की रोज योगा करायचं तर करायचं आहे. म्हणजे करायचं. आज मला लोकं म्हणतात, की मॅडम आम्ही इतके ॲडिक्टेड झालो ना तुमच्या योगाला, की आम्हाला जर आलो ना इथून तुमचा आवाज नाही ऐकला तर आम्हाला दिवसभर करमत नाही. सो बरोबर. दॅट्स हाऊ इट हे आहे आता असं सगळं. मॅम मला एक सांगा, की हं. आपल्या इंडियामध्ये हं. योगाच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा आरोग्याच्या बाबतीमध्ये खूप हं. मोठे प्रॉब्लेम्स आहेत. बरोबर. योगाच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये आजही खूप अवेअरनेस आहे. राइट. लोकं बाहेरचे जंक फूड्स वगैरे खातात, पण दुर्दैवाने हं. आरोग्याकडे आपण तितकंसं लक्ष देत नाही, की जितकं बरोबर. द्यायला हवं होतं. बरोबर आहे. यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने 21 जून योग दिन म्हणून पण जाहीर केलेलं आहे. येस. त्याचबरोबर तुम्ही स्वतः योगा टीचर आहात. तुम्ही येस. तुमच्या लाईफमध्ये कसा चेंज घडला ते सुद्धा सांगितलं. येस. जसं की तुम्ही सांगितलं, की मी चिडचिडी होते, ते आता मी शांत झाले येस. किंवा मनावरती कंट्रोल. मला असं वाटतं, की जगातील बरोबर. सगळ्यात अवघड गोष्ट कोणती असेल तर ते ती म्हणजे मनावरती माइंड कंट्रोल. ट्रू, ट्रू. सर योगाने माणसाच्या आयुष्यामध्ये कोणते कोणते बदल घडतात असं हं. तुम्हाला वाटतं? कारण आजही लोकांना वाटतं, हं. की योगाने फक्त शरीर सदृढ होऊ शकतं. कारण एखादं यश मिळवायचं असेल मोठं, तर त्यासाठी माइंडसेट पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं असतं. बरोबर आहे. या योगाने म्हणजे हं. जर तुम्ही डेली जर योगा करत राहिलात, तर तुमचा माइंडसेट सुद्धा सकारात्मक होऊ शकतो का? आणि याही पलीकडे जाऊन अजून कोणते कोणते चेंजेस माणसाच्या आयुष्यामध्ये होऊ शकतात? येस. सो याच्यामध्ये पहिल्यांदा आपण मेन गोष्ट समजून घेऊ ती म्हणजे योगा या शब्दालाच लोकं फार चुकीचं समजतात. ओके. योगा म्हणजे योगासनं नाही. हं. योगा ही खूप वास्ट थिअरी आहे. आयुर्वेदमध्ये, वेदांमध्ये, भगवद्गीतेमध्ये, हठयोग प्रदीपिकामध्ये, घेराण संहितामध्ये ज्यावेळेस तुम्ही ती पुस्तकं उघडून बघाल, त्यावेळेस योगा म्हणजे तिथं काय फक्त लोकं आसनं नाही करत आहेत. योगाचे 4 पिलर असतात. पहिलं आहे योगासनं, जे आपल्याला सगळ्यांना असं वाटतं, की योगा म्हणजे योगासनं. हं, हं. दुसरं आहे प्राणायाम, ओके. जिकडे आपण फार दुर्लक्ष करतो. हं. नाडीशोधन प्राणायाम आहे. मॅनिफेस्टेशनमध्ये जे चंद्रभेदी प्राणायाम वापरला जातो, ज्याचा फार मोठा इम्पॅक्ट लोकांवरती दिसतो. हं. चंद्रभेदी प्राणायाम तर प्राणायाममध्ये येतं. हं. तिसरं आहे ध्यान, मेडिटेशन, साधना ज्याला आपण म्हणतो. हं. आणि चौथं आहे आपली जी लाईफस्टाईल आहे ती हं. आपण कशी जगतो, हं. दॅट इज ऑल्सो योग. अच्छा. ओके. सो हा पहिला तर मिथ आपल्याला पहिल्यांदा बस्ट करायला हवा, की योगा म्हणजे योगासनं नाही. नाही, माझाच खूप मोठा डाऊट आज तुम्ही क्लिअर केलात. मला वाटायचं योगा एक्झॅक्टली. म्हणजे योगासनं. नो, नो, नो. ओके. तुम्ही माझ्या क्लासला जरी आलात तरी मी आसन फक्त 30 मिनिटं घेते. बाकीची जे 30-35 मिनिटं आहेत हं. दॅट इज कम्प्लिटली डिफरंट. म्हणजे तुम्ही ओके. प्राणायाम करा, तुम्ही साधना करा, तुम्ही शवासन करा, तुम्ही सत्संग करा. हं. अशा भरपूर गोष्टी योगामध्ये आहेत. हं. तर तुम्ही माइंडसेट शिफ्ट जर तुम्हाला वाटतंय, की योगामध्ये ती हं. पॉवर आहे, की ते माइंडसेट शिफ्ट करू शकते. हं. हं. तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता योगा करून. हं. तर ते कसं शक्य आहे?
कारण योगामध्ये मेडिटेशन शिकवलं जातं, ओके. ध्यान करायला शिकवलं जातं, साधना करायला शिकवलं जातं. कुठलीही गोष्ट कधी पॉसिबल आहे, ज्यावेळी तुम्ही त्या गोष्टीची साधना कराल. ओके. तुम्ही म्हणालात 2 वर्षापूर्वी मी इथं इमॅजिन केलं होतं की मला इथं ऑफिस हवंय. बरोबर. साधना केली तुम्ही 2 वर्ष झालं. येस, अगदीच. तुम्ही ज्या वेळेस या रस्त्याने जात असाल, तेव्हा हं. दरवेळेस तुम्ही म्हणला की मी इथं मला इथे मग ऑफिस ऑफिस घ्यायचंय. असतं. अगदीच, दॅट अगदीच. इज युअर साधना. ओके. तिथं बिलकुल डाऊट नव्हता, शंका नव्हती, निगेटिव्हिटी नव्हती. विश्वास होता स्वतःवरती, युनिव्हर्सवरती. येस, ज्यांना राइट, राइट. कोणाला तुम्ही मानता त्यांच्यावरती. दॅट इज क्लॅरिटी. ती मेंटल क्लॅरिटी होती. आणि याला जर इझिली अचीव्ह करायचं असेल, हं. तर मेडिटेशन आहे, प्राणायाम आहे, हं, हं, हं. मॅनिफेस्टेशनमध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स आहे, ज्याला आपण हं. व्हिज्युअलायझेशन असं हं, म्हणतो. हं. EFT म्हणतो, होपोनोपोनो म्हणतो, हं. ज्याने निगेटिव्हिटी रिलीज करून आपलं हं. मेंटली आपण स्ट्रॉंग बनतो आणि हं. गोष्टी आपल्याला हव्या तशा मॅनिफेस्ट करतो. सो दॅट इज द बेसिक. ओके. मला असं वाटतं की मॅनिफेस्टेशनचं बेसिक हे योग आहे. हं, 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 हं. तुम्ही कुठल्याही कोचला बघा, कुठल्याही व्यक्तीला बघा, तो कधी मॅनिफेस्ट करतो? जेव्हा तो मेडिटेट करतो. हं. तुम्ही तोपर्यंत मॅनिफेस्ट नाही करू शकत, जोपर्यंत तुमच्याकडे ती क्लॅरिटी नाहीये. ती क्लॅरिटी कधी येते? जेव्हा आपण शांत बसतो. ओके. आणि भरपूर लोकांचा हा प्रॉब्लेम आहे. 5-10 मिनिटं पण आपण शांत बसू शकत नाही. अगदीच, अगदीच, अगदीच. डोक्यामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये, आपण जिकडे जॉबला जातो, काम करतो, घरामध्ये इतके गोंधळ, इतके कन्फ्युजन, इतक्या गोष्टी चालू आहेत, की आपल्याला शांत बसवतच नाही असं नाही. म्हणायला हरकत नाही. बरोबर. सो दॅट इज द मेन इश्यू जो मला वाटतो. सो जर तुम्हाला योगमध्ये यायचं आहे, योगामध्ये यायचं आहे, सो त्या सगळ्या गोष्टी सोबत येणार आहेत. तुम्ही मेडिटेशन करणार आहात, तुम्ही प्राणायाम करणार आहात. मंत्र चॅन्टिंगसारखी पॉवरफुल गोष्ट योगामध्ये आली आहे. वेदांमध्ये सांगितली आहे. आपण गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र कधी आठवतो आपल्याला? बरं मला सांगा, हनुमान चालीसा कधी आठवते आपल्याला? संकटात असल्यावरच. एक्झॅक्टली. बरोबर. सो दॅट इज द पॉवर ऑफ हनुमान चालीसा. पण ती योगानेच दिली आहे ना. दॅट इज द रिटन, लिहून ठेवल्या त्या गोष्टी. वेदांमध्ये आहेत. महामृत्युंजय मंत्र कधी म्हणायला सांगतात? एखाद्या ॲस्ट्रॉलॉजरकडे तुम्ही गेला, हं, तर हं, ते हं. सांगतात की घरात तुमच्या महामृत्युंजय मंत्र लावा. तर तो कुठून आलाय? योगामध्ये जे प्रेयर्स आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 2ऱ्या किंवा 3ऱ्या नंबरला महामृत्युंजय मंत्र दिसेल. बरं तिथं कसा तो मग? दिस इज सो सिंपल. एव्हरीथिंग इज कनेक्टेड इन योगा. सो दॅट्स वाय मी स्वतः या गोष्टीवरती विश्वास ठेवते, की जर तुम्ही योग, मेडिटेशन, साधना, प्राणायाम सगळं केलं, तर तुमचं मॅनिफेस्टेशन खूप इझिली होऊ शकतं. तुम्हाला सेपरेटली काही करायची गरज पण नाही पडणार. नाही, सो हा आज माझा विश्वास आहे. खूप मोठा डाऊट क्लिअर केलात तुम्ही. आजही आम्हाला म्हणजे मी हं. तुमच्या समोर बसलो, मी प्रांजळपणे कबुली देतो. हं. आजही मला योगा म्हणजे फक्त योगासन इथपर्यंतच आमचे विचार एक्झॅक्टली. मर्यादित होते. राइट. आज खऱ्या अर्थाने समजलं की योगा ट्रू. म्हणजे नक्की काय आहे ते. ट्रू. आणि खरंच मी ऑन कॅमेरा सांगतो की मी क्लास तुमच्याकडे जॉइन करेनच. नक्की. आता मला सांगा की बऱ्याच लोकांच्या मनामध्ये डाऊट्स आहेत किंवा जे कोणी हे पॉडकास्ट बघतील त्यांना हं. समजलं असेल की योगा म्हणजे नक्की काय. बरोबर. आणि या लोकांना जर तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल हं, हं, किंवा तुमच्याकडे क्लास जॉइन करायचा हं. असेल, तर त्यांनी कशा पद्धतीने पोहोचलं पाहिजे तुमच्याकडे? सिंपल आहे. तुम्ही आता डिस्क्रिप्शनमध्ये माझे येस, डिटेल्स येस. द्यालच. त्याच्यावरती आपलं डिरेक्टली ते रजिस्टर करून डायरेक्ट जॉइन करू शकतात. और त्यांनी जर इन्क्वायरी केली, तर माझी टीम त्यांना कॉल करेल. ते ओके. कनेक्ट होऊ शकतात. प्लस तुमचं Instagram हँडल पण आहे ना? येस, माझं Instagram हँडल आहे स्नेहा योगा ऑफिशियल म्हणून. दॅट ओके. इज तिकडे जरी डीएम योगावाला. केला तरी तिकडे तरी पण तुमच्याकडून तिकडे पण मी लगेच माझी ओके. टीम कॉन्टॅक्ट तुमची करते. टीम वगैरे येस, कॉन्टॅक्ट येस. करू लगेच शकते. कॉन्टॅक्ट करेन. 2 दिवसांपूर्वी मी रील टाकली. जसं हं, की आपण बरीच चर्चा केली त्याच्यावरती, की हं, हे मॅनिफेस्ट केलं होतं. हं, त्याच्यानंतर बऱ्याच लोकांचे असे मेसेजेस आले हं, किंवा कमेंट्स अशा आल्या, हं, आम्ही पण विचार करतो. हं. आमच्या बाबतीत बरोबर, असं नाही घडत. मग बरोबर. तुम्ही नक्की काय केलं ते आम्हाला सांगा. हं, हं, हं. सो आता मला तुम्हीच सांगा, की त्या लोकांच्या बाबतीत असं का घडतंय? ते म्हणतात, की आम्ही पण जे आम्हाला आता सपोज आम्हाला एखादी गाडी घ्यायची आहे. हं. आम्ही पण विचार करतोयच की बरोबर मग आहे. आमच्या आयुष्यात का गाडी आम्हाला मिळत नाहीये? राइट. सो हे कशामुळे होतंय असं वाटतंय येस. तुम्हाला? सो मी ज्यावेळेस एक रील टाकली होती अबाउट मॅनिफेस्टेशन, हं. की तुम्ही विचार करा, तुम्ही योग्य पद्धतीने विचार करा, तुम्हाला ती गोष्ट मिळेल. ठीक आहे. ओके, ओके. हं. पण यासाठी ना, एक खूप सुंदर टेक्निक आहे. ठीक हं, आहे. हं, बऱ्याच लोकांना असं वाटतं, की मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त विचार करून गोष्टी मिळवणे. तर हं, असं नाहीये. ठीक हं. आहे. मॅनिफेस्टेशनचा एक सिंपल रूल आहे. 4 गोष्टी असतात त्याच्यामध्ये. टी. टी म्हणजे थॉट्स, म्हणजे विचार करणे, जे तुम्ही विचार केला होता. ओके. दुसरी गोष्ट असते फीलिंग्स. हं, तुमच्या फीलिंग्स खूप प्युअर असणं इम्पॉर्टंट आहे. हं, जर तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे, जर तुम्हाला ऑफिस घ्यायचं आहे, तर त्या ऑफिसच्या पाठीमागे, ते घेण्याच्या पाठीमागे तुमची फीलिंग किती प्युअर आहे? हं, हं. तुमच्या मनात डाऊट तर नाही आहे ना? शंका तर नाही आहे ना? अच्छा, ओके. मला जमेल का? ओके. माझ्या नशिबात आहे की नाही हं, आहे? हं, हं, मी हं, करू शकेल का? हं, जस्ट हे डाऊट्स येतात, ऑटोमॅटिकली तुमचं मॅनिफेस्टेशन काम करत नाही. हं, हं, पहिले थॉट तुम्ही विचार करता. सगळेजण विचार करतात. म्हणजे आपल्याकडे फ्री आहे हे सगळ्यांना. बरोबर. विचार आपण कितीही करू शकतो, असंख्य हं, करू हं. शकतो. पण दुसरी गोष्ट आहे फीलिंग. हं, ती गोष्ट मिळवायची आहे, तर त्याची फीलिंग प्युअर असणं इम्पॉर्टंट आहे.
बरं, आता ते प्युअर करण्यासाठी, ती पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये आणण्यासाठी पण वेगळ्या-वेगळ्या टेक्निक्स आहेत. त्याच्यावरती आपण बोलूच. हं, तिसरी गोष्ट आहे ॲक्शन. हं. मला सांगा, जर तुम्हाला ऑफिस घ्यायचंय, तुम्ही फक्त विचार करून तुम्ही ऑफिस घेऊ शकला असता का? नाहीच ना, नाहीच ना. तुम्ही बरोबर. ॲक्शन घेतल्या. येस, तुम्ही अगदीच. एवढे मोठे इन्फ्लुएन्सर आहात. तुम्ही रोज काम करताय. तुम्ही बरोबर. रात्रंदिवस कष्ट करताय. यू सेड की बाबा कसं माझं लाईफ आता मी हं. इथपर्यंत कसं आलो. सो ॲक्शन्स तितक्याच महत्त्वाच्या आहेत. ओके. बरं मागे एक कमेंट आली होती, की नाही मी आधी फक्त विचार केला तरी माझ्यासोबत होत होतं. पण त्या गोष्टीने पण मर्यादा आहे. जर हं, तुम्हाला 2 कोटी रुपयाचं ऑफिस घ्यायचंय, हं. तर ते फक्त विचार करून येणार नाहीये. बरोबर. त्याला विचार पण करावा लागेल, त्याला फीलिंग्स पण तेवढ्या स्ट्राँग असणं इम्पोर्टंट हं, आहे. हं, त्याला ॲक्शन पण तेवढ्याच स्ट्राँग घेणं इम्पोर्टंट आहे. हं. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट जिथे लोकं फसतात ती म्हणजे विश्वास. सेल्फ बिलीफ. ज्या लोकांनी तुम्हाला प्रश्न विचारला ना, हं. त्यांना विश्वास नाहीये, की मी हे करू शकतो की नाही. अच्छा. तुम्हाला हं. विश्वास होता, की ह्याच बिल्डिंगमध्ये मी ऑफिस घेणार. बरोबर. दॅट वॉज युअर बिलीफ. येस. लिमिटिंग बिलीफ हा एक प्रॉब्लेम आहे. लोकं म्हणतात, की ठीक आहे, करू, बघू. हं. झालं तर झालं. झालं तर चांगलंच आहे ना. हं, हं, हे हं. वाक्य तुम्ही एकदम इझिली ऐकले असेल. झालं तर बरोबर. ठीकच आहे, बघू आपण कसं येस, करायचं ते येस, तेव्हाचं येस, तेव्हा येस. बघू. सो हे जे आहे, ह्या प्रोसेसमध्ये चुका होतात. हं, सो हं. 4 गोष्टी जर तुम्ही स्ट्राँगली करायला सुरुवात केली, अगदी स्ट्राँगली फ्रॉम द हं. फर्स्ट डे, तर तुम्ही कोणतीही गोष्ट मॅनिफेस्ट करू शकता. हं, हं. सो इट्स इट्स सो ईझी. ओके. सो मला असं वाटतं, की थॉट्स, तुमचे फीलिंग्स, तुमचे ॲक्शन आणि तुमचे बिलीफ ह्या 4 गोष्टी ठरवतात, की तुम्ही ते कसं मॅनिफेस्ट करणार आहात. बरोबर. आता तुम्ही म्हटलात, की एखादी गोष्टीचा तुम्ही विचार करता तेव्हा हं, फीलिंग्स खूप प्युअर असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. असा काही पर्टिक्युलर टाईम असतो का दिवसातला, की त्या वेळेमध्ये जर तुम्ही विचार केलात, हं. तर ते पूर्ण होण्याचे चान्सेस वाढतात? येस. सो तो टाईम असतो ज्याला आपण म्हणतो ज्यावेळेस आपलं अवचेतन मन ॲक्टिव्ह असतं. ज्याला ओके. आपण सबकॉन्शियस माइंड इझी लोकांना हं, हं, समजतं. हं. सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह असतं. पहिला टाईम असतो सकाळी उठल्यानंतर. हं. ज्यावेळेस आपण अर्ध झोपेमध्ये असतो बघा. सकाळी ओके. उठल्या-उठल्या लगेच उठू नाही वाटत. हं, हं. थोडं 5 मिनिटं अजून झोपू देण्यावाली फीलिंग असते. ती वाली जी फीलिंग असते त्याच टायमिंगमध्ये तुम्ही अफर्मेशन किंवा ती गोष्ट व्हिज्युअलाइज करणं इम्पॉर्टंट आहे. ओके. कारण त्यावेळेस आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला सिग्नल देत असतो. अच्छा. हं. दॅट इज फर्स्ट टाईम. सेकंड टाईम आहे रात्री झोपायच्या आधी. हं, हं, ओके. हं. म्हणजे मी स्वतः माझे कोर्सेसमध्ये जे लोक आहेत त्यांना मी नाईट होपोनोपोनो ऑडिओ पाठवते माझा. हं. ज्याच्यामध्ये मी त्यांचे अफर्मेशन झोपायच्या आधी करून घेते. ओके. व तुम्हाला जे पण काही हवं आहे ते तुम्ही विचार करा. ते तुमच्या थॉट्समध्ये टाका. कारण रात्री एनिवेज तुम्ही झोपणार आहात. देअर विल बी नो एनी अनादर फीलिंग. कुठलीच फीलिंग नसणार आहे ज्यावेळेस तुम्ही झोपणार आहात. हं, हं, हं. सो तुम्ही झोपलात की ते सबकॉन्शियस माइंड काम करायला चालू करतं. ओके. याच्यामध्ये एक सरप्रायझिंग गोष्ट अशी आहे, की आपल्याला असं वाटतं, दिवसभर आपण कॉन्शियस स्टेटमध्ये असतो. म्हणजे आता आपण बोलतो, तर आपण कॉन्शियसली हं, बोलतोय, हं, बरोबर? हं. रात्री झोपेपर्यंत आपण कॉन्शियस असतो, हं, बरोबर? हं, हं. पण झोपल्यानंतर आपण सबकॉन्शियस फीलमध्ये असतो. आपल्याला माहिती नसतं आपल्यासोबत काय चाललंय. आपण ड्रीम बरोबर. स्टेटमध्ये असतो और येस. मे बी गाढ झोपेमध्ये असतो. हं. तर ते असतं आपलं सबकॉन्शियस माइंड. आणि तुम्हाला माहिती आहे 90-95% जे आपल्याला हे सगळं अचीव्ह करायला मदत करणार ते आपलं सबकॉन्शियस माइंड आहे, कॉन्शियस नाही. ओके, ओके, ओके. सो गोष्टी लवकर मॅनिफेस्ट कधी होतात? जेव्हा त्या तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात. अच्छा, ओके. सो आपलं जे लाईफ आहे ते 5% कॉन्शियसनेसवरती चालू आहे. हं, हं, ज्या हं. लोकांना याच्यावरती विश्वास नाही आहे, ज्या लोकांना असं वाटतं की असं काही होत नाही, ते फक्त कॉन्शियसलीच काम करतात. हं, हं. त्यांचा सबकॉन्शियस माइंड ते यूज करत नाहीत. हं, हं, हं. समहाऊ तो यूज कसा करायचा त्यांना माहीत नाही आणि त्यांचा विश्वास पण नाहीये, सो तो एनिवेज युजच नाही होत. हं, सो हं. दिस इज द सो सिंपल वेनी लोकं या पद्धतीने विचार करून ते सगळं करू शकतात. ओके. मला असं म्हणायचं आहे, की हं, प्रॉब्लेम हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. बरोबर, काही लोकं असतात ते परिस्थितीचं गारा मांडतात. म्हणजे बरोबर. दिवसभर आपल्या प्रॉब्लेम्सवरती चर्चा करत असतात आणि ते म्हणतात, की माझ्या बाबतीत काही चांगलं घडतच नाहीये. राइट. सो तुम्ही जसं सांगितलं, की पहिला सकारात्मक विचार करणं खूप गरजेचं असतं. इम्पोर्टंट आहे. ट्रू. तर कोणी असं परिस्थितीचं भांडवल करत असेल किंवा दिवसभर हं, निगेटिव्ह थॉट्समध्ये असेल, तर हं. त्या लोकांची स्वप्ने पूर्ण होण्याचे चान्सेस किती असतात? किंवा तशी लोकं आपले जर आजूबाजूला असतील, हं. तर त्याचा त्याचा आपल्यासारख्या आपल्यावरती इम्पॅक्ट पडतो इम्पॅक्ट का? होऊ शकतो कारण बरेच लोकं ऑब्व्हियसली. काय म्हणतात, हं, की आता मला एका ताईंचा Facebookला माझ्या फेसबुक पेजला ना एक कमेंट आली होती. त्या ताई हं, मला म्हणत होत्या, "दादा माझी स्वप्ने खूप मोठी आहेत हं, आणि मी कॅपेबल पण आहे, मला पण माहिती आहे. हं, माझा सेल्फ बिलीफ पण तेवढा स्ट्राँग आहे, हं, की मी करू शकते. हं, पण माझा नवरा आहे ना, हं. खूप निगेटिव्ह थॉट्स आहेत. हं, मी एखादं काहीतरी म्हटलं, की आपण हे करू शकतो, हं, तो नाहीचाच पाडा असतो त्याचा. हं, हं. तर त्याच्यामुळे कुठेतरी अशा पॉझिटिव्ह असणाऱ्या माणसाची पण हे होऊ शकते का असं प्रॉब्लेम्स वाटतं? येऊ येऊ शकतात शकते का का? त्यांच्या लाईफमध्ये? ऑब्व्हियसली येऊ शकतात. सो याच्यामध्ये तर इम्पोर्टंट हे आहे, हं, की तुम्ही त्या गोष्टीला कसं बघताय. हं, ओके. हं, हं. पॉझिटिव्ह लोकं असतात. जिथे पॉझिटिव्हिटी आहे, तिथे निगेटिव्हिटी आहे. जसं आपण म्हणतो जिथे देव आहे, तिथं भूत आहेच. भूत हे आहेच. आपण मानतो. अगदी. तसंच जिथं पॉझिटिव्हिटी आहे, तिथं निगेटिव्हिटी येणारच आहे.
मग तुम्हाला काय करायचं आहे? खूप सिंपल आहे. तुम्हाला निगेटिव्हिटी रिलीज रोजच्या रोज करायची आहे. ती आपण कशी करू शकतो? Ho'oponopono प्रेयर आहे. ओके. आत्ता Instagramला व्हायरल झालेली, YouTubeला व्हायरल झालेली जी Ho'oponopono प्रेयर आहे, हं. ती करा. सिंपल आहे. 4 वाक्य बोलायची आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. परत हे तुम्ही कोणाला बोलताय? बऱ्याच लोकांना हेच माहिती नाही, की आता ही 4 वाक्य आपण नेमकी कोणाला बोलायची आहेत, हं. ज्यामुळे माझ्यातली निगेटिव्हिटी कमी निघून होणार आहे, जाईल. निघून जाणार आहे. हं. तुम्हालाच बोलायची आहेत. स्वतःला बोलायची आहेत. ओके. आपण स्वतःला कधी म्हणतो का? जे पण काही आपल्या लाईफमध्ये, मनामध्ये गोंधळ चालू आहे, कन्फ्युजन हं, चालू आहे, हं. प्रॉब्लेम्स चालू आहेत. कधी म्हणलोय का रे आपल्या मनाला आपण, की "यार सॉरी यार, मी किती त्रास देतो माझ्या मनाला." नाही म्हणत आपण. सो धिस इज द वे. तुम्ही तुमच्या मनाला सॉरी म्हणू शकता. त्याला सांगू शकता, की "मी असं परत करणार नाही. मला प्लीज आत्ता क्षमा कर. इथून पुढे मी असं नाही वागणार आहे." बरोबर. त्याला सांगू शकता, की "माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. थँक यू सो मच, की एवढी सुंदर लाईफ दिली आहेस तू मला." सिंपल रूल आहे. जे तुम्ही देता ना, ते तुमच्याकडे रिटर्न येतं. अगदी बरोबर. सिंपल रूल आहे हा. येस, येस. मग तुम्ही तुमच्या जर माइंडला, तुमच्या शरीराला जे देणार आहे ना, माइंड ते विथ व्याज म्हणू शकतो आपण रिटर्न करणार आहे. सो एवढ्या इझिली तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट EFT आहे, ज्याला इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणलं जातं. हं, हं. टॅपिंग पॉइंट्स असतात आपले काही, त्याच्यावरती टॅप करून तुम्ही ती निगेटिव्हिटी रिलीज करू शकता. ओके. तर तुम्ही स्वतःसाठी सुद्धा करू शकता. भरपूर कोचेस, भरपूर मेंटॉर्स आहेत. ज्यांना तुम्हाला असं वाटतं, की नाही ह्या व्यक्तीमुळे माझ्या लाईफमध्ये हा प्रॉब्लेम आहे. त्यांना घेऊन जा ना त्या मेंटॉरकडे, घेऊन जा ना त्या कोचकडे. सिंपल आहेत ना, आपल्याकडे सोल्युशन्स आहेत, पण समहाऊ आपल्याला ते बघायचे नसतात. मग लोकं म्हणतात, की तुम्ही तर पैसे घेता. फुकट मिळालेलं कोणाला पचतं? हां, बरोबर. त्याची व्हॅल्यू सिंपल पण आहे. नसते. व्हॅल्यू पण एक्झॅक्टली. नसते त्याची. तुम्हाला नाही त्याची व्हॅल्यू असणार आहे. नाही तुम्ही ते सिरियसली करणार आहात. मग बरोबर. तुम्हाला जर खरंच लाईफमध्ये काहीतरी चेंज करायचं आहे, तर तुम्ही काही पैसे खर्च करून करूच शकता ना. हं, हं, हं. आज आपल्याला फोनवरती रील्स बघायच्या असतात. दर महिन्याला आपण रिचार्ज करतो. हं, बरं हं. तो फुकट येतो का? बरं बरोबर. आपण तिथे एक्सक्यूज देतो का? नाहीच ना. नाही देत. म्हणजे आज मी जो योगा घेते, हं. ज्याला योग म्हणू आपण, मी जो योग घेते, त्याची किंमत तुमच्या दर महिन्याच्या रिचार्जपेक्षा पण कमी आहे. तरी पण लोकं मला म्हणतात, की "मॅडम काही कमी होईल का?" मग मला कधी-कधी असं वाटतं सिरियसली? सो बरोबर. ती रिॲलिटी आहे. नाही, प्रॉब्लेम आहे तो लोकांचा खूप मोठा. लोकांना काय आहे, की लोकांना सगळ्या गोष्टी फुकट हव्या आहेत. पण जसं तुम्ही एक्झॅक्टली. म्हटलात, हं. फुकट मिळालं तर त्याची व्हॅल्यू नसते. राहत त्याच्यामुळे नाही. लोकांनी प्रत्येकाच्या प्रोफेशनची किंवा प्रत्येकाच्या नॉलेजची कदर केली पाहिजे असं मला पण एक्झॅक्टली. वाटतं. मी म्हणते कदर पण ठीक आहे. पण ती गोष्ट करून तुम्ही तुमचं आयुष्य सुधारणार आहात. येस, तुमची येस. हेल्थ, तुमचे पैसे, तुमचे येस, येस. रिलेशनशिप्स, तुमचं करिअर तुम्ही तुमच्यासाठी हे करणार आहात. तुम्ही त्या मेंटर किंवा कोचसाठी नाही करणार आहे. तुम्ही नाही दिलं तर दुसरे लोकं आहेत त्याला द्यायला. बरोबर. बट धिस इज फॉर यू. येस. सो तुम्ही त्या व्यक्तीला घेऊन जा. तुम्ही स्वतः ते शिका. तुम्ही स्वतः ते करा. कसं करायचं बघा आणि ते कन्सिस्टंटली करा. दॅट्स इम्पॉर्टंट. म्हणजे आजकाल बरेच लोकं जे कंप्लेंट घेऊन येतात ना, माझं मॅनिफेस्टेशन वर्क होत नाही. मी खूप जास्त करतो, मी पण सगळं करतो, तरी पण माझं होत नाही. होत नाही. हं. अगेन मॅनिफेस्टेशनच्या रूलच्या अपोझिट एक गोष्ट आहे ती म्हणजे इम्पेशन्स, ओके. ग्रिडीनेस. खूप जास्त इम्पेशंटली गोष्टी करणं. हं, 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 हं. तुमच्यामध्ये जर इम्पेशन्स असेल ना, तर तुमचं माइंड कधी स्टेबल नाही राहू शकत. बरोबर, बरोबर. जर माइंड स्टेबल नाहीये, माइंडमध्ये सतत कन्फ्युजन आहे, सतत गोंधळ आहे, हं, हं. तर कसं काय तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे? तो शांत, ती छान गोष्ट कशी अट्रॅक्ट होईल? बरोबर, जर तुम्ही छान आहात, जर तुम्ही शांत आहात, तरच ती गोष्ट अट्रॅक्ट होणार आहे. बरोबर. सो तुम्हाला कन्सिस्टंटली ह्या निगेटिव्हिटी रिलीज करण्याच्या प्रॅक्टिसेस करणं इम्पॉर्टंट आहे. ओके. मग त्यामध्ये पुढे जाऊन तुम्ही ज्यावेळेस Ho'oponopono, EFT कंटिन्युअसली कराल, तर मेडिटेशनसुद्धा छान होतं. मग तुम्ही 10 मिनिटं, 15 मिनिटं, टाईम वाढवून 45 मिनिटं, 1 तास मेडिटेशन करू शकता. ज्याच्यामध्ये तुम्ही चॅन्टिंग करू शकता. तुम्ही डोळे झाकून भरपूर गाईडेड मेडिटेशन्स अवेलेबल आहेत YouTubeला. तुम्ही ते गाईडेड मेडिटेशन्स करू शकता. जेणेकरून तुम्ही तुमची लाईफ एका सरळ, व्यवस्थित वेवरती आणाल. ते ओके. कुठलीही गोष्ट तुम्हाला हवी आहे ते करण्यासाठी. सो यावेळी तुम्ही सगळ्या प्रॅक्टिसेस करून किंवा ज्याच्यातली एखादी चूज करून तुम्ही करू शकता. अगेन ह्या सगळ्या ज्या तुम्ही टेक्निक सांगितल्या, ह्या हं. टेक्निक तुम्ही शिकवता तुमच्या येस, क्लासमध्ये. येस. ऑब्व्हियसली. पुन्हा एकदा आमच्या ऑडियन्सला सांगा, की तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर कसं पोहोचायचं? येस. सो याच्यामध्ये जसं की मी योगमध्ये सांगितलं, माझा जो योगा क्लासेस आहेत तिकडे मेडिटेशन, मंत्र, चॅन्टिंग, इव्हन मी शरीरशुद्धी क्रिया, फेस योगा या सगळ्या गोष्टी घेते. ओके. जर तुम्हाला प्युअर मॅनिफेस्टेशन शिकायचं आहे, हं, तर हं. त्याचा माझा कोर्स आहे 9 दिवसांचा. त्याच्यामध्ये मी या सगळ्या टेक्निक अगेन शिकवते. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला मेडिटेशन्स करून घेते, चंद्रभेदी प्राणायाम आहे, व्हिज्युअलायझेशन कसं हं, हं, करायचं, हं. मॅजिक वॉटर बॉटल भरपूर लोकांना माहिती आहे आजकाल, Ho'oponopono कसं करायचं, EFT कशी करायची, गोल कसे सेट करायचे आणि काही आपल्याला जे हवं आहे ते कसं अचीव्ह करायचं. त्यामध्ये माझा भर आहे ॲक्शन ओरिएंटेड गोष्टी तुम्ही कशा करू शकता, टू डू लिस्ट कशा केल्या जातात, इथपासून मी शिकवते. कारण बेसिक्समध्ये लोकांच्या प्रॉब्लेम आहेत.
जसं मी अकाउंटिंग करायला शिकवते. आपल्याला माहिती नसतं आज सकाळचा दिवस चालू झाल्यापासून आत्तापर्यंत मी किती पैसे खर्च केले आहेत. वी डोंट नो माझ्या बँकेत आत्ता किती पैसे आहेत. आपण या गोष्टीसुद्धा विसरतो. आपल्याला हेही माहिती नसतं, की माझ्या कुठल्या अकाउंटला किती पैसे आहेत. मग चुकीचे डिसिजन्स होतात. कधी-कधी एखादी गोष्ट घ्यायची आहे. बरं जर माहितीच नाहीये, की खिशात किती पैसे आहेत, तर ती गोष्ट घ्यायची की नाही हा डिसिजन कसा घेणार? बरोबर, बरोबर. अगेन आलं कन्फ्युजन आलं, ब्रेन गोंधळला, डिसिजन्स चुकले, प्रॉब्लेम झाला. बरोबर. सो ते सॉर्ट करण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या मी माझ्या कोर्समध्ये शिकवते आणि माझा इम्प्लिमेंटेशनवरती भर आहे. मी अगेन सांगेन इम्प्लिमेंटेशन ॲक्शन इज इक्वल टू सक्सेस. सो दॅट्स हाऊ मी कोर्स पण कंडक्ट करते. बऱ्याच दिवसापासून तुम्ही मला विचारत होता, की मॅनिफेस्ट कसं करायचं असतं किंवा काय असते टेक्निक. मला वाटत नाही एवढ्या उत्तम प्रकारे आणि एवढ्या सहजरित्या कोणी सांगेल. मॅमपर्यंत पोहोचण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट्समध्ये मी मॅमचे डिटेल्स देतोय तुम्हाला. तिथून मॅमशी संपर्क करू शकता. आज तुम्ही मॅनिफेस्टेशनबद्दल एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. असं एखादं एक्झाम्पल आहे का, हं, की तुमच्याकडे एखादी व्यक्ती आली, हं, खूप प्रॉब्लेम्समध्ये होती, हं, खूप अडचणीमध्ये होती, हं, खूप साऱ्या गोष्टी फेस करत होती हं, आणि तुमचा क्लास केल्यानंतर किंवा हं, तुम्ही त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर हं. त्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र असा बदल झालेला आहे? येस, अगदीच रिसेंट गोष्ट आहे. माझा आत्ता जो लेटेस्ट क्लास चालू आहे, अजूनही संपला नाही आहे. तर त्याच्यामध्ये मी नाव घेते त्यांचं राहुल पवार म्हणून आहेत, जे माझे पहिले गुरु आहेत. ठीक आहे. ओके. हां. ज्यांचा कोर्स मी केला आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये. हं, ठीक आहे. हं. सो ते माझे पहिले गुरु आहेत, जिकडे मी सांगितलं माझ्या आईने ओढून नेलं. ते आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर आहेत. ओके. सो त्यांचा मला फोन आला, हं, की दीदी म्हणतात ते मला, "दीदू काहीच होत नाहीये, कोर्सेस लागत नाहीयेत, 2-2.5 महिने सगळं काही ठप्प आहे." हं, ठीक आहे. तर न जाणो का माझ्या डोक्यात आलं, की "भैय्या तुम्ही एक काम करा, तुम्ही ना माझा आत्ता मॅनिफेस्टेशनचा एक कोर्स चालू होतोय, तो कोर्स करा." हं, ठीक आहे. हं, तर ते पण म्हटले, "ठीक आहे, चलो करून बघायला काय हरकत आहे." अशा वेळी सुरुवात झाली. हं. पहिला दिवस संपला कोर्सचा. दुसऱ्या दिवशी सकाळी मला त्यांचा फोन आला, की फॉलोअप सेशन लागला आणि 40 लोकांचा कोर्स रन झालाय. 2.5 महिने एकही कोर्स न झालेला व्यक्ती मला फोन करून सांगतोय, की 40 लोकांचा कोर्स रन झालाय. एका दिवसामध्ये? एका दिवसामध्ये ही गोष्ट घडली आहे. ते स्वतः सुद्धा शॉक होते. ते लिटरली मला फोन करून मला अजून पण अंगावर शहारे येतात सांगताना. एवढा ग्रेटफुलनेस होता त्यांच्याकडे ते सांगताना ती गोष्ट. अँड ही इज माय गुरु हां. हां. सो दॅट्स हाऊ इट वर्क्स. येस. ओके. आता जसं तुम्ही सांगितलं किंवा आपण पॉडकास्टची सुरुवातच केली, हं. की हेल्थ, रिलेशनशिप, मनी आणि करिअर हे येस. 4 माणसाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे असतात. आता हं. आपण थोडंसं तिकडे येऊया. येस. जसं की मी हेल्थवरती बऱ्याच गोष्टी बोललो. हं. माणसाचं यासाठी हेल्थ व्यवस्थित असणं, कारण आम्ही बघतोय हं. आजकाल पूर्णपणे निसर्गाच्या विरोधात जाऊन आम्ही सगळी कामं करतो. बरोबर. रात्र असते झोपण्यासाठी, आम्ही बरोबर. रात्रभर जागरण करतो. राइट. आम्ही आहाराच्या बाबतीमध्ये पण तेवढे अवेअर नाही आहोत. ट्रू. आम्ही बाहेरले जंक फूड्स खूप खातो आणि त्याच्यामुळे माणसाचं आयुर्मान पण बदलायला लागले. मला बरोबर. आजही आठवते जेव्हा मी लहान होतो, हं. तेव्हा एखाद्या माणसाला हार्ट अटॅक यायचा. आमच्या डोक्यामध्ये एकच असायचं की जाड असलं, लठ्ठ असलं की हार्ट अटॅक तर येतो. हार्ट अटॅक येतो. ट्रू. आता आम्ही बघतोय की आता माझेच जवळचे 3-4 मित्र होते, हं, हं, जे हं. माझे मित्र होते कधी काही किंवा हं. आहेत किंवा होते. अगदी सडपातळ असणारे सुद्धा हार्ट अटॅकनं जात आहेत. ट्रू. कुणाला झोपेमध्ये येतोय, कुणाला गाडी चालवताना येतोय. येस. तर ह्या सगळ्याला कारणीभूत कुठेतरी आहे आपली जीवनशैली. बरोबर. तर हेल्थवरती फोकस करणं माणसाने किती महत्त्वाचं आहे आणि त्याची येस. योग्य पद्धत काय असली पाहिजे? येस. ओके. सो मला फक्त एकच गोष्ट ह्याच्यामधून सांगायची आहे. हं, तुम्हाला जर पैसे कमवायचे आहेत ना, बघा आज असं कोणीच नाहीये की ज्याला पैसे नाही कमवायचे. बरोबर. सगळ्यांना जे लोकं टू व्हीलर चालवतात त्या सगळ्यांना फोर व्हीलर घ्यायची आहे. हं, बरोबर? जे बरोबर. लोकं टू व्हीलर चालवतात त्या सगळ्यांना फोर व्हीलर घ्यायचे म्हणजेच काय आपल्याला पैसे पाहिजे. मला सांगा डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी सांगितलं, "तू बाबा आता काहीच नाही करू शकत. तुझी शुगर वाढली आहे, तुला बीपीचा त्रास आहे, तुला थायरॉईड झालाय. आता तुला फक्त बेड रेस्ट करावी लागेल." काय करणार? बरोबर. काहीतरी करू शकतो का? बरं, याच्या उलट भरपूर पैसे आहेत, खूप पैसे आहेत, पण हेल्थची वाट लागली आहे. काय करणार त्या अगदी पैशाचं? बरोबर. म्हणजे ना तुम्ही ते स्वतःसाठी यूज करू शकता, ना तुमच्या फॅमिलीला त्याच्यामधून आनंदी ठेवू शकता. कारण तुमची हेल्थ खराब आहे, तर तुमची फॅमिली पण दुःखात आहे. मग किती महत्त्वाची हेल्थ? हेल्थ जर चांगली नसेल, तर ना तुम्ही त्या पैशाचा आनंद घेऊ शकता, ना तुम्ही ते पैसे कमवू शकता. हेल्थ खराब आहे, तर रिलेशनशिपमध्ये पण वाट लागणार आहे. कारण तिकडे पण तुम्ही ना टाईम देऊ शकत, ना तुम्ही हवं त्या व्यक्तीला, तुमच्या पार्टनरला तो वेळ देऊ शकत. कारण तुमचे हेल्थचेच प्रॉब्लेम जर इतके जास्त असतील, तर तुमचा पूर्ण दिवस ते सॉल्व्ह करण्यामध्येच जाणार आहे. सो मला असं वाटतं, की हेल्थ नेहमी प्रायोरिटी असली पाहिजे सगळ्यांची, पैशांपेक्षाही आधी. माझं स्वतःचं हे मानणं असेल, की तुमच्याकडे जर तुमचं चांगलं आरोग्य आहे, चांगली हेल्थ आहे ना, तर तुम्ही काहीही करू शकता.
अगदी बरोबर. तुम्ही कुठेही जाऊन काम करू शकता. तुम्ही हवे तेवढे पैसे कमवू शकता. तुम्ही पाहिजे तसे रिलेशनशिप्स ग्रो करू शकता. हवं ते करियर तुम्ही करू शकता. बरोबर. सो आज मी स्वतः सिव्हिल इंजिनिअर आहे. मी स्वतः रात्र-रात्रभर जागून असाइनमेंट्स करून त्या क्षेत्रामध्ये आले आणि मी ते क्षेत्र सोडून देऊन आज मी या क्षेत्रामध्ये आली आहे. सो आय नो की का हे मी ह्याच्यामध्ये आली आहे. कारण हेल्थ असेल तर सगळं काही आहे. म्हणजे मी अशी व्यक्ती होते, परफेक्ट टायमिंगला सगळं करणारे. पण मीच ती व्यक्ती आहे जी 11 वाजता रात्री साईटवरून घरी यायची. सो इंटिरियरच्या साइट्स भरपूर लोकांना माहिती आहेत कशा चालतात. म्हणजे तिकडे काही काळ नाही, वेळ नाही आणि क्लायंट म्हणला कंप्लीट करून पाहिजे, की कंप्लीट करून पाहिजे. त्यांची पूजा आहे उद्या, तर आम्हाला इकडे रात्री 11-12 वाजेपर्यंत थांबणं कंपल्सरी आहे. सो अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही तुमच्या हेल्थकडे बघता ना, हे सगळं चाललंय. पैसे येतायत, सगळं चाललंय. पण ते आल्यानंतर काय? अल्टिमेट गोल काय आहे तुमच्या लाईफचा? जर तुम्ही आज हार्ट अटॅक येऊन मेला, संपलं. पैसे संपले, रिलेशन गेले, करियर खतम, सगळं खतम. सो हेल्थला प्रायोरिटी ठेवा. कारण त्याच्या व्यतिरिक्त काहीच इम्पॉर्टंट नाहीये. ती ठीक असेल तर सगळं काही करू शकता. माणसांचं कसं असतं, जोपर्यंत दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख चालू आहे ना, तोपर्यंत माणसाला बरं वाटतं. ट्रू. म्हणजे म्हणतात, की एखादा प्रॉब्लेम आपल्या घरामध्ये येत नाही, तोपर्यंत माणूस शहाणा होत नाहीये. बरोबर आहे. जोपर्यंत एखादा प्रॉब्लेम उद्भवत नाही, तोपर्यंत आम्हाला त्या गोष्टीचं महत्त्व कळत नाहीये. आम्ही जोपर्यंत अंगात रग आहे, अंगात ताकद आहे, तोपर्यंत पैशांच्या मागे पळतो आणि जेव्हा प्रॉब्लेम्स उद्भवतात, तेव्हा तोच पैसा आम्ही दवाखान्याला खर्च करतो. जसं मॅमने सांगितलं, की हेल्थ इज फर्स्ट प्रायोरिटी. प्रत्येकाची असली पाहिजे. जर आपण व्यवस्थित तर सगळ्या गोष्टी आहेत. ट्रू. नाहीतर पैसे कमवून करायचं तरी काय? त्या पैशांचा जर तुम्हाला उपभोगच घेता नाही आला तर. ट्रू. याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे माणसाच्या आयुष्यामधला, तो म्हणजे रिलेशनशिप. येस. ह्याच्यावरती काय म्हणायचं आहे? कारण आज खूप तरुण-तरुणी येस. डिप्रेस असतात रिलेशनशिप स्टेटसला घेऊन. येस. लग्नाच्या अगोदरचे, लग्नाच्या नंतरचे. ट्रू. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? म्हणजे तुमचं काय मत आहे ओके. याच्यावरती? सो माझं एक सिंपल मत आहे. पहिलं तर तुम्ही चूज करताना ना, तुमची एक लिस्ट बनवा. हं, हं, ओके. हं. आता हे खूप प्रॅक्टिकल वाटू शकतं. माझे इमोशन्स नाही आहेत का? प्रेमाला काही महत्त्व आहे की नाही? असे काही प्रश्न लोकांचे येऊ शकतात. बट मी प्रॅक्टिकल वे सांगते, की तुम्हाला जर एखादा पार्टनर चूज करायचा आहे किंवा तुम्हाला खरंच तुमचं लाईफ चांगल्या पद्धतीने जगायचं आहे, तर त्याच्यासाठी काही सिंपल स्टेप्स तुम्ही फॉलो करू शकता, ज्या मी माझ्या लाईफमध्ये, माझ्या नवऱ्याने त्याच्या लाईफमध्ये अप्लाय केलेल्या आहेत. हं. तुम्ही पहिलं तर डिसाईड करा, की तुम्हाला तुमचा पार्टनर कसा हवा आहे. ठीक आहे? हं. हे लग्न व्हायच्या आधीचं बोलतो आपण. लग्न हं. व्हायच्या नंतरचं आपण नंतर बोलूयात. पहिलं तर डिसाईड करा, हं. काय गुण हवेत आणि कोणते-कोणते अवगुण आहेत, ते आपण ॲक्सेप्ट करू शकतो शकतो. इझिली. ठीक आहे? अगदीच, अगदीच. असं नाही होणार. इथं कुणीच परिपूर्ण नाहीये. ना बरोबर. मी परिपूर्ण आहे, ना माझा नवरा परिपूर्ण आहे, ना तुम्ही परिपूर्ण आहे, ना बरोबर. तुमची होणारी बायको परिपूर्ण असणार आहे. बरोबर. सगळ्यांमध्ये काही ना काही त्रुटी असणार आहेत. सगळ्यांच्या स्वभावामध्ये दोष हे असणारच आहेत. अगदीच. कारण त्याचा स्वभाव समोरची व्यक्ती सांगते. बरोबर. जर तुम्ही बरोबर. आज मला विचारलात, तर मी माझे सगळे गुण सांगणार. हं. पण जर तुम्ही तोच प्रश्न दुसऱ्या कुणाला तरी विचारलात, तर ती व्यक्ती काय सांगणार? अवगुण सांगेल. सगळं बरोबर आहे, पण हा एक प्रॉब्लेम आहे. सो दोष बरोबर. सगळ्यांमध्ये असतात. सो तुम्हाला पहिल्यांदा तर हे डिसाईड करणं इम्पॉर्टंट आहे, की कुठले अवगुण आहेत ते तुम्ही सहज ॲक्सेप्ट करू शकता. ज्याने तुम्हाला खरंच डिव्होर्सपर्यंत जाण्याचा प्रॉब्लेम येणार हं, नाही. हं. ते सगळे पहिल्यांदा लिहून काढा. माझा लिहिण्यावरती जास्त फोकस आहे. का? कारण मला असं वाटतं, की लिहिल्यामुळे गोष्टी एक्झिस्टन्समध्ये येतात. बरोबर. बरोबर. जोपर्यंत डोक्यात आहेत, तोपर्यंत डोक्यातच आहेत. हं, हं. जेव्हा तुम्ही कागदावर उतरवता, त्यावेळेस त्या एक्झिस्टन्समध्ये आल्या. बरोबर. मी गोल सेटिंगमध्ये पण सेम गोष्ट करून घेते. काय करायचं ना, किती पैसे हवेत ना 1 करोड रुपये, लिहा ना कागदावरती. काय करायची, ॲक्शन काय करायची, लिहा ना कागदावरती. हं. सेम. जर नवरा बघायचा आहे किंवा नवरी बघायची आहे, म्हणजे मुलगी किंवा मुलगा बघायचा आहे, तर लिहा ना कागदावरती. काय हवंय नेमकं, काय नकोय, डूज, डोंट्स, प्रोज, कॉन्स. माहिती आहे आपल्याला हे सगळं, हं, आपल्याला हं. लहानपणापासून शिकवलंय. कंपेअर करा, की बाबा तुम्हाला हे असेल तर चालेल, हे नसेल तर चालणार नाही. चालणारच नाही. बरोबर. सो जेव्हा तुम्ही ह्या टिक कराल ना, त्यावेळेस फुल क्लॅरिटी येईल, की मला पार्टनर कसा हवाय. मग बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला या गोष्टी, ॲडजस्टमेंट्स, प्रॉब्लेम्स या सगळ्या गोष्टी कमी कराव्या लागतील. ऑब्व्हियसली लाईफ आहे, कराव्या लागतील, पण कमी प्रमाणात लागतील. मे बी त्या तुम्ही तुमच्या लेव्हलला सॉल्व्ह करू शकता. हं, हं, हं. तिथे पण माइंडसेट क्लॅरिटी आली. बरं, ही क्लॅरिटी कधी येणार आहे? जेव्हा तुम्ही स्वतः क्लिअर आहात. बरोबर. जेव्हा बरोबर. तुम्हाला क्लॅरिटी आहे, की बाबा मी कसा आहे, मला कशी व्यक्ती मिळणार आहे, हे क्लिअर तुम्हाला असणं पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आज तुम्ही काहीच नाही करत आहे आणि तुम्ही म्हणताय, की नाही मला 1,00,000 पगारवाला मुलगा हवाय. कसं शक्य आहे? बरोबर. त्या 1,00,000 पगारवाल्या मुलगाची काहीतरी अपेक्षा असेल त्याच्या होणाऱ्या बायकोकडून. 101% बरोबर आहे.
मग त्यासाठी आधी स्वतःचं एनालिसिस करा, की मी कसा आहे किंवा कशी आहे. मग मला कसा मुलगा किंवा मुलगी मिळू शकते, त्या गोष्टी सगळ्या लिहून काढा आणि त्या पद्धतीने रिसर्च करायला चालू करा. मग तुम्ही अरेंज करा, लव्ह करा, व्हॉटएव्हर. बट दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग्स, ओके. ज्याने प्रॉब्लेम्स नाहीत होणार. असं हे हं. माझं अगदी प्रॅक्टिकल आहे. म्हणजे याच्यावरती 100% लोकं म्हणणार, की प्रेमाला, भावनेला, इमोशनला काही किंमत नाहीये का? खूप किंमत आहे. पण प्रेम आणि भावना घर नाहीत ना चालवत. एक्झॅक्टली. सो सो या प्रॅक्टिकल सगळ्या विचार केलेला गोष्टी बरा. तुम्हाला कराव्या लागतील. येस, येस. प्रेम तिथं असणं, अटॅचमेंट असणं, इमोशन्स कनेक्टेड असणं हे खूप मॅटर करतं, खूप इम्पॉर्टंट आहे. हं. बट त्यासोबतच या काही गोष्टी बघणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहेत आजच्या जगामध्ये, असं मला नाही, वाटतं. अगदीच बरोबर आहे. करिअरच्या बाबतीमध्ये हं, आणि आता मी जसं बोललो तुम्हाला, की पैसा ही सगळ्यांची गरज आहे. हं. या जगामध्ये कुठलीही गोष्ट अशी नाही, की जी पैशांशिवाय होते. बरोबर आहे. लोकं म्हणतात माणुसकी पाहिजे. माझं असं वेगळं मत आहे, की पैसे असले की माणुसकी पण येते. ऑब्व्हियसली. एखाद्याला दानधर्म करा, एखाद्याची नड काढा. तो आयुष्यभर तुमचे उपकार नाही विसरणार. पण ते दानधर्म करण्यासाठी आपल्याला पैसा मिळवणं पहिला गरजेचं असतं. बरोबर सो आहे. पैसा ही प्रायोरिटी ही असलीच पाहिजे. येस, येस. पैसा मिळवण्यासाठी, हं, पैशाला आकर्षित करण्यासाठी हं. काय एक टेक्निक सांगा तुम्ही आमच्या ऑडियन्सला? कारण काय होतं बरेच जण म्हणतात, की असे काहीतरी असतात, की काहीतरी पैशाला आकर्षित करण्याचे काहीतरी सिद्धांत असतात, हं, की हं, तुम्ही हे करा, मग तुमच्या आयुष्यामध्ये पैसाच पैसा येईल. हं. एवढा पैसा येईल, की तुम्हाला मोजता सुद्धा येणार नाही. असं बरंचसं काही-काही असतं आम्हाला सोशल मीडियावरती ते दिसतं. राइट. तुम्ही याचं कसं उत्तर द्याल? येस. सो मी स्वतः मी माझं मॅनिफेस्टेशन सांगते पैशांचं. ओके. सो मी अगदीच एक मला वाटतं 8-10 महिन्यापूर्वी माझ्या नवऱ्याला म्हणलं होतं, की सिद्धांत मी ना झोपलेली असली पाहिजे आणि माझ्या अकाउंटला पैसे आले पाहिजेत. ठीक आहे. हां, ओके. सो दॅट वॉज माय मॅनिफेस्टेशन. मी आधी पण भरपूर वेळा सांगितलं. लोकांनी भरपूर निगेटिव्ह कमेंट पण केल्यात. पण हं, त्याचं मी आज क्लिअर उत्तर देते, की मी असं का म्हणले होते आणि आता ते कसं होतंय. ठीक हं, आहे. हं. आज ते माझं मॅनिफेस्टेशन पूर्ण झालेलं आहे. आज मी झोपेत असताना सुद्धा माझ्या अकाउंटला पैसे येतात. येतात. ओके. कारण माझे जे योगाचे पार्टिसिपंट आहेत, हं, जसं तुम्ही म्हणालात, आम्ही रात्री झोपत नाही. हं, हं. म्हणजेच काय, ते लोकं रात्री माझ्या योगाला ॲडमिशन घेतात. माझ्या अकाउंटला पैसे नाही येतात का रात्री? बरोबर. अगदी सो बरोबर. इट्स वर्किंग. येस, येस. मी जेवढी अमाउंट मॅनिफेस्ट केली होती, हां. त्याच्या बियॉन्ड ती अमाउंट गेलेली. म्हणजे आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की आता मी एक पर्टिक्युलर अमाउंट मॅनिफेस्ट करते आणि त्यासाठी मी जेवढ्या हव्या तिथं मी आज पॉडकास्टला आली आहे. मी स्वतः पॉडकास्ट घेते. मी स्वतः कंटेंट क्रिएटर आहे. मी योगा टीचर आहे. मी मॅनिफेस्टेशन कोच आहे. मी सगळं करते. दॅट्स माय ॲक्शन्स टू हं. अचीव्ह दॅट गोल. येस. ठीक आहे. सो फर्स्ट थिंग तुम्हाला तर पहिला तुमचा गोल सेट करा. किती पैसे हवेत हे सेट करा. मोजता येणार नाहीत, खूप मिळतील, बरेच मिळतील. दॅट्स इमॅजिनरी थिंग. आकडा सेट करा. दर महिन्याला 5,00,000 हवेत, दर महिन्याला 1,00,00,000 हवेत, दर महिन्याला 10 करोड हवेत. किती पाहिजेत ते सेट करा. बरं आता हे सेट कसं करायचं? आत्ता किती कमवताय? त्याच्यावरून सेट येस. करायचं. तर आत्ता आपण 50,000 कमवतो ना, आपण म्हणतो मला 1,00,00,000 मिळाले पाहिजेत. मनाला पटणार आहे का? हां, हां. बरोबर, ब्रेनकडे बरोबर. किती चुकीचा सिग्नल जाणार आहे. बरोबर. तो फक्त बोलतोय. फीलिंग नाहीये 1 करोड म्हणजे कमवण्याची. आपण जे बोलतोय त्याला कुठेतरी वस्तुस्थितीचा पण आधार असला पाहिजे. एक्झॅक्टली. हं, मग तुम्ही म्हणाल, की नाही आज मी 10,000च कमवतोय, पण काही पण करून मला 1 करोड रुपये कमवायचेत. बरं कसं पॉसिबल आहे? तुम्ही काय ॲक्शन घेणार आहे हं. त्याच्यासाठी? ते बरं तुमच्याकडे क्लॅरिटी प्लॅन असणं आहे का? गरजेचं. हं, एक्झॅक्टली. क्लॅरिटी आहे का? हं, नाही. ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट बोलतोय, शब्द आणि भावना जर वेगळ्या-वेगळ्या असल्या, म्हणजे तोंडाने मी म्हणते, की मला 1 करोड कमवायचेत आणि माझ्या शरीरात ही वेव्ह चालली आहे, की शक्यच नाही 1 करोड रुपये कमवणं. बरोबर. ब्रेनकडे चुकीचा सिग्नल गेला. ते वर्क नाही ब्रेन होणार. काम करणार नाही. ओके. कसा करेल? मी काय म्हटलं, पहिल्यांदाच मी सांगितलं, विचार. म्हणजे काय विचार आपण आयदर बोलतो किंवा करतो. येस. दुसरी गोष्ट फीलिंग. फीलिंग चुकीची चालली आहे ना ब्रेनला. हं. ॲक्शन चुकीच्या ॲक्शन आपण घेणारच नाही. कारण आपल्या फीलिंगमध्ये ऑलरेडी की मी करू शकणार नाहीये. आणि विश्वास तर तसाही नाहीये. कारण मला माहिती आहे एवढ्यापर्यंत पोहोचायला किती काय-काय करावं लागेल. लहानपणापासून डोक्यात टाकलंय ना, पैसे कमवणं कठीण आहे. पैसा हार्डवर्क करूनच मिळतो. हं. लहानपणापासून आपल्या आई-वडिलांनी म्हणा, आपल्या सोसायटीनी म्हणा, आपल्या कम्युनिटी म्हणा, आपल्या डोक्यात टाकलेल्या आहेत ह्या गोष्टी बरोबर. आणि तेच बिलीफ घेऊन आपण आज जगतोय. सो येस. याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट पहिली गोष्ट करा ती म्हणजे गोल सेट करा. किती पैसे हवे आहेत? दर महिन्याला किती पैसे कमवायचे आहेत? वार्षिक टर्नओव्हर काय असला पाहिजे? बरं जॉब करताय. जॉबमध्ये जर तुम्ही काही पैसे पर्टिक्युलर कमवत आहात, तर तिथे पण सेट करा. पुढचा जॉब कितीचा हवा आहे? सेट करा पहिल्यांदा. सेट केल्यानंतर ती गोष्ट व्हिज्युअलाइज करा. व्हिज्युअलाइजमुळे फीलिंग निर्माण होण्यासाठी शरीराला मदत होते.
हं, 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 हं. व्हिज्युअलाइज झाल्यानंतर जसं मी म्हणालो 2 इम्पॉर्टंट टायमिंग आहेत. सकाळी उठल्यानंतर, रात्री झोपायच्या आधी. उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे. आजचा दिवस कसा असणार आहे? मला माझ्या लाईफमध्ये काय-काय हवं आहे? मग ते पैशांच्या बाबतीत असू देत, हेल्थच्या बाबतीत असू देत, रिलेशन्सच्या बाबतीत असू देत किंवा करिअरच्या बाबतीत असू हं, देत. हं, हं. डे सकाळी प्रोग्राम करा. हं. दिवसभर त्या वेनी ॲक्ट करा. होपोनोपोनो करा, EFT करा. जेणेकरून निगेटिव्हिटी असेल तरी ती बाहेर जाईल आणि चांगल्या गोष्टी यायला हेल्प होईल. जसं मी नेहमी एक एक्झाम्पल सांगते. आता पैशाचाच तुम्ही विचारलाय प्रश्न तर. ओशो माहिती असेल सगळ्यांना. हं, हं. त्यांचं एक मी लेक्चर ऐकत होते. तर त्यांच्यासोबत एक व्यक्ती होता. त्यांनी त्याला भरपूर शिव्या दिल्या, भरपूर गलिच्छ बोलले. तर त्यांनी ऐकून घेतलं, शांतपणे ऐकून घेतलं हं. आणि तो माणूस कंटाळला शिव्या देऊन. हं. मग ओशोने विचारलं, की "झालं?" तो म्हणला, "झालं." "आता तू जे पण काही बोललास, ते मी घेतलेलं नाहीये. ओके. मला सांग तुझ्याकडे पर्टिक्युलर अमाउंट आहे, पैसे आहेत, ठीक हं, आहे? हं, आणि ते तू मला देऊ केलेस, पण मी ते घेतले नाहीत. हं. तर ते कुणाकडे राहणार?" तर तो म्हणला, "माझ्याकडे." बरोबर. मग आता ज्या तू ह्या शिव्या दिल्यास, जे पण काही गलिच्छ बोललास, ते जर मी घेतलंच नाही, तर ते कुणाकडे राहणार आहे? त्याच्याकडेच. बरोबर. तुझ्याकडे राहणार आहे. बरोबर. बरं, मग आता सेम रूल अप्लाय करा ना. हं. आपण म्हणतो, आपल्याला भरपूर लोकांनी सांगितलंय, हार्डवर्क करायला पाहिजे तरच पैसे येणार. हं. काम करायला पाहिजे, खूप कष्ट करायला पाहिजे, खूप मेहनत करायला पाहिजे, तरच पैसे येऊ शकतात. का? भरपूर लोकं आहेत आत्ता, जे त्यांच्या विशीमध्ये सुद्धा करोडो-करोडो रुपये कमवतात. बिकॉज त्यांनी ह्या गोष्टींवर बिलीफच नाही ठेवला. तुम्ही जे देताय, ते जर मी घेतलं नाही, तर ते माझ्याकडे एनिवेज येणार नाहीये. कसं घ्यायचं ते तुमच्यावर आहे. बरोबर. सो तुम्हाला किती पैसे हवेत, गोल सेट करा, व्हिज्युअलायझेशन करा. टेक्निक्स जर म्हणाल, तर त्याच्यामध्ये मी असं सांगेल, की मॅजिक वॉटर बॉटल ही मला बेस्ट वाटते टेक्निक. हां, मी विचारणारच होतो, तिकडे येणारच होतो. येस. कारण आम्ही बऱ्याच अशा रील्स बघितलेल्या आहेत, हं. की अशी एक वॉटर बॉटल घ्या, एक पर्टिक्युलर त्याला कलर असतो आणि एक्झॅक्टली. त्यातून पाणी प्या म्हणजे तुमचे स्वप्न पूर्ण होतील. ते एक्झॅक्टली. काय आता ते नक्की सांगा? त्याच्या पाठीमागचं सायंटिफिक रिझन मी तुम्हाला सांगते. ओके. सो मॅजिक वॉटर बॉटल टेक्निक जी अफर्मेशनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करते. हं, हं. आता ती का चांगल्या पद्धतीने काम करते? कारण की पाणी. आपलं शरीर, आपली पृथ्वी, हं, आपलं ब्रह्मांड हं, 5 गोष्टींनी बनलेलं आहे. हं, 5 मेजर एलिमेंट्स. हं. पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश. हे बरोबर. सगळ्यांना माहिती आहे हं. आणि हे वास्तविक सत्य आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हं. इथे विश्वास ठेवणाऱ्या व्यक्ती असू द्यात, विश्वास ठेवणाऱ्या व्यक्ती म्हणजे न ठेवणारा व्यक्ती असू द्यात. हं. सगळ्यांना या गोष्टीवरती विश्वास ठेवावाच लागेल. बरोबर. बरं, या 5 एलिमेंट्समध्ये सगळ्यात जास्त काय आहे? पाणी. पाणी. आपल्या शरीरात सगळ्यात जास्त काय आहे? पाणीच. पाणी. सो पाणी ही आपल्या आतमध्येच एक एनर्जी आहे. ओके. सो जसं की मसारू इमोटो जो हं, जॅपनीज सायंटिस्ट आहे, त्याने हं, पाण्यावरती एक्सपेरिमेंट केले होते. पर्टिक्युलर सेम एका फिल्टरमधून पाणी घेऊन वेगळ्या-वेगळ्या पाण्याच्या त्या ग्लासेसला वेगळी-वेगळी एनर्जी दिली होती. हं, एनर्जी इन द सेन्स तू खराब किंवा तू वाईट आहेस, हं, तुझ्याकडे अँगर आहे, तुझ्याकडे राग आहे, हं. तू गलिच्छ आहेस, तू मूर्ख आहेस, जे आपण घाणेरडे वर्ड वापरू शकतो ते त्याला वापरले. काही पाण्याच्या ग्लासेसला आय लव्ह यू, माझं तुझ्यावरती प्रेम आहे, तू छान आहेस, तू शांत आहेस, तू निरोगी आहेस, हं, हे काही वर्ड्स दिले. सो त्या पाण्याच्या इमेजेस Googleवरती आहेत. एव्हरीवन कॅन चेक दिस. ठीक आहे. हं. मसारू इमोटो तुम्ही जाऊन सर्च करा. ओके. त्याचं वॉटर टेक्निक सर्च करा. हं, त्याच्यामध्ये ना ज्याला त्यांनी पॉझिटिव्ह गोष्टी दिल्या, ज्याला प्रेमळ गोष्टी दिल्या, हं. त्याचे ना प्रॉपर असे जे शेप्स आहेत ना, ते खूप सुंदर बनलेले आहेत. ओके. आणि ज्याला सेम पाणी सेम पाणी हं. आणि ज्याला ते घाणेरडे वर्ड्स बोलले, चुकीचे वर्ड्स बोलले, त्याचं इमेजेस क्रिएट नाही झाले. ओके. सो दॅट इज द पॉवर ऑफ वॉटर. पाण्यामध्ये एवढी शक्ती आहे. सो इथूनच निर्माण झाली मॅजिक वॉटर बॉटल टेक्निक. आता मी अच्छा. स्वतः निळ्या रंगाच्या बाटलीवरती जास्त फोकस करते. त्याच्या मागे पण एक आयुर्वेदिक आणि सायंटिफिक रिझन आहे. ते हं. म्हणजे तुम्ही Flipkartला, Amazonला जाऊन सर्च करा. जर तुम्हाला मेडिसिन स्टोअर करून ठेवण्यासाठी जर कुठल्या पर्टिक्युलर रंगाची बॉटल हवी असेल, तर ती निळ्या रंगाची येते. ठीक आहे. ओके. कारण निळ्या रंगावरती ज्या निगेटिव्ह एनर्जीज आहेत त्याचा परिणाम होत नाही. हं, हं, ते हं. कुठल्याही एनर्जीसोबत लगेच अट्रॅक्ट होत नाही. त्याच्यामुळे ते पाणी दूषित होत नाही किंवा त्यातलं मेडिसिन दूषित होत नाही. ओके. त्यामुळे आधीपासून निळ्या रंगाच्या बॉटलचा वापर केला जातो. हं, हं, हं. सो तुम्ही निळ्या रंगाची बॉटल त्याच्यावरती तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही लिहा. व्हाईट पेपर यूज करा. डायरेक्टली मार्करने लिहू शकता बिकॉज दॅट्स अ ग्लास वॉटर. हं. डायरेक्टली मार्करने लिहू शकता. ते पाणी रात्रभर तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे.
कारण चंद्राची एनर्जी जी आहे, जी शिथिलता, शांतपणा जो आहे, हं, जो आपल्याला क्लॅरिटीसाठी लागतो, हं, हं, तो त्या बॉटलमध्ये येणार आहे, हं, ज्यावेळेस आपण ते चंद्रप्रकाशामध्ये ठेवणार आहे. हं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्याच्यावरती सूर्यप्रकाश, म्हणजे जो आपला आत्मा आहे, ज्याच्यावरून आपण ॲक्शन घेतो, जो आपला उजवा भाग आहे, हं. तो त्याच्यावरती पडू द्या. त्यानंतर त्या बॉटलमधून पाणी प्या. जशी तुमची इच्छा होती, जी तुम्ही रात्री सांगितली होती, ती पूर्ण झाली आहे, ह्या फीलिंगनी पाणी प्या. सो किमान 90 दिवस करून बघा. ठीक आहे. कन्सिस्टन्सी इज द की. सो येस, येस. किमान यू आर 90 राइट. दिवस तुम्ही करा. जेवढे काही पैसे हवे आहेत, जे पण काही आहे, ते त्या बॉटलवरती लिहा. हेल्थ असेल, रिलेशन असेल, करिअर असेल, जॉब असेल, बिझनेस असेल, हं, हं. पर्टिक्युलर पैसे हवे आहेत, काही करून तेवढे पैसे हवे आहेत. कर्जासाठी पण ही टेक्निक्स वापरली जाते. सो तुम्ही क्लिअर लिहा त्याच्यावरती. तुम्ही स्पष्ट शब्दात लिहू शकता, की मला एवढे पैसे मिळाले आहे. हं. प्रेझेंट टेन्समध्ये लिहिणं इम्पॉर्टंट आहे. मला एवढे पैसे मिळाले आहे, ते लिहा आणि तुम्ही चमत्कार बघा, असं म्हणू शकते मी. बदल घडतोच. एक्झॅक्टली. आणि हे मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते. आय एम नॉट लाइक की मी कुठेतरी वाचलंय किंवा मी कोणाचा तरी कोर्स केलाय. नो. धिस इज माय एक्सपिरियन्स. हा जो 10 वर्ष मी जे लाईफ ॲक्चुअली एक्सप्लोर केलंय, माझ्या वयाच्या 17 वर्षापासून आज मी 27 वर्षाची आहे. हा सगळा एक्सपेरिमेंट आहे. मी असं म्हणेन की माझ्या लाईफलाच मी ॲज अ एक्सपेरिमेंट म्हणून घेतलंय. आजचा तो त्याचा रिव्ह्यू मी म्हणून बसली इथे. बाकी काही नाहीये. नाही, बऱ्याच जणांच्या मनामध्ये डाऊट होता, की काय आहे मॅजिक वॉटर? तर मला वाटतं हं. मॅडमनी खूप उत्तम प्रकारे त्याचं विश्लेषण केलेलं आहे. येस. बरेच जण मला सुद्धा विचारत होते, की मॅनिफेस्ट कसं वर्क करतं? काय असतं नक्की? मला वाटतं बऱ्याच लोकांना मला सांगावसं वाटतं, की आज खरं तर तुमचं क्लिअर झालं असेल. हा पॉडकास्ट बघा तुम्ही नक्की. अर्थात बघितलाच असेल तुम्ही, बघालच तुम्ही. तर क्लिअर होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मॅम, अतिशय एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हं, जो माझ्या आयुष्यातला मी तुम्हाला एक किस्सा सांगतोय आणि त्याच्यावरती तुमचं उत्तर मला अपेक्षित आहे. हं, माझ्या आयुष्यामध्ये ना गेल्या 4-5 वर्षांचा किंवा 10 वर्षांचा जरी तुम्ही एक ॲनालिसिस केलं, हं, तर माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा-जेव्हा मला प्रॉब्लेम्स आलेत ना, हं. तेव्हा-तेव्हा मला प्रॉब्लेम्समधून बाहेर काढण्यासाठी कोणीतरी आलंय. पण ते दिसत नाहीये. राइट. म्हणजे बरेच माझे मित्र जवळचे म्हणतात, की "तू एवढ्या एक्स्ट्रीम लेव्हलच्या अडचणीत येतो, पण काय होतं रे, ते असं काहीतरी सोल्युशन भेटतं तुला, की ते निघून जातं." मग राइट. कितीही मोठा समजा फायनान्शियल डाउनफॉल आला, हं. तरी असे कुठून तरी पैसे येणार आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार. बरोबर. ओके. हं. सो मला असं वाटतं, की श्रीकृष्णावरती माझं खूप श्रद्धा आहे वॉव! आणि त्यांचा खूप माझ्यावरती प्रभाव आहे. येस. जसं जर तुम्ही ॲस्ट्रोलॉजीवरती विश्वास ठेवत असाल, हं. तर मी जवळपास 5-6 लोकांना हे विचारलेलं आहे. त्यांनी हं, पण हं, तेच हं. मला रिझन दिलेलं आहे, की आहे बाबा, दैवी शक्ती जर तुम्ही सगळ्या गोष्टी मानत असाल, तर हे पण आहे आणि असं ऑब्व्हियसली. असतं. हं, पण मला ह्याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट वाटते, की हं, माझी आई आहे ना, आता मी हं, आहे एकुलता एक. ओके. हं, सो माझ्या आईचा माझ्यावरती खूप जीव आहे. हं, दिवसातून 10 ते 15 ती कॉल करत असते. हं. अर्थात सगळ्यांना माहितीच आहे. आणि माझी मम्मी श्रावणी करते महिनाभर. हं, त्याच्यानंतर सगळे उपवास करते. हं. मार्गशीर्ष महिन्यातले आपण फक्त गुरुवार करतो. ती बरोबर. पूर्ण महिना करते. बापरे! श्रावण महिन्यामध्ये पण आपण फक्त सोमवार करतो. हं. ती पूर्ण श्रावणी पकडते. ओह! नवरत्नामध्ये फक्त पाण्यावरती ती 9 दिवसांचा उपवास ओके, करते ओके. आणि आठवड्यातील 7 हं, दिवसांमधले 4 दिवस तिचे उपवासाचे असतात. हं, 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 मी तिला जेव्हा विचारतो, की "कशासाठी आणि कुणासाठी एवढं करतेस?" हं. तर ती मला म्हणते, "मी माझ्या बाळासाठी करतोय." सो ओह! माझे जवळचे मित्र म्हणतात, की "अरे, आईची तुझी पुण्य आहे आणि राइट. त्याच्यामुळे देव तुला कधी अडचणीत येऊन देत नाही. जर अडचणीत आलास, तर तू त्याच्यातून बाहेर पडण्याचं कारण तुझी आई आहे." बरोबर आहे. मग परत विषय येतो, की कर्मावरती. जर आपली येस. कर्म चांगली असतील, हं, आपण जर विथआऊट एनी इंटेन्शन हं, करत असतो. हं, इव्हन मला माझे जे मेंटॉर आहेत, त्यांनी पण मला हे सांगितले, की "रोहित, हं, जेव्हा तू ₹100 कमवशील ना, हं. ₹20 तू निस्वार्थी भावनेने परमात्मासाठी खर्च कर." दान कर. ट्रू. आपण देणं लागतो. या ट्रू, समाजामध्ये ट्रू, आपण ट्रू. राहतो, तर या समाजाचं ऑब्व्हियसली. काहीतरी देणं लागतो. येस, येस, येस. सो आपण ते केलं पाहिजे. येस. सो आजही फार कमी लोकांना माहिती आहे. मी बऱ्याच गोष्टी करत असतो. चॅरिटीसाठी असेल, हं, एन-जी-ओसाठी हं, असेल किंवा हं. वेगवेगळ्या ठिकाणी देणगी. फक्त वॉव! सोशल मीडियावरती याचं कधी भांडवल करत नाही. राइट. तर हे सगळं सांगितलं मी माझ्याबद्दल. येस. तुमचा याच्यावरती किती विश्वास आहे आणि याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? जर खरंच असं कोणाचं तरी सत्कर्म हं. किंवा चांगलं कर्म, पुण्याई असे याच्यामध्ये ॲड होऊन आपल्या आयुष्यामध्ये बदल घडतो का? किंवा माणसांच्या आयुष्यामध्ये बदल घडतो का? येस. सो कर्मावरती माझा अगदी 100% विश्वास आहे. हं. मी माझा स्नेहयोगाचा लोगोसुद्धा गोल आहे. ओके. त्या लोगोच्या गोल असण्याच्या पाठीमागं एक रिझन आहे, हं, कर्मा सायकल. हं. जी गोल, 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 गोल फिरत असते. बरोबर. तुम्ही जे द्याल, तेच तुमच्याकडे येणार आहे, जे मी हं, तुम्हाला आधी पण सांगितलं. तर कर्माला अजून आपण डिव्हाईड करू शकते, जे योगामध्ये सांगितलंय, जे मॅनिफेस्टेशनसाठी हेल्प करतं. आता जे तुम्ही भक्तियोग आहे,
कर्मयोग आहे हं, हं, आणि ज्ञानयोग आहे. हं, ज्ञान म्हणजे काय? आत्ता आपण जे देतोय लोकांना, दॅट इज अ नॉलेज थिंग. जी लोकांकडे आहे, लोकं देत असतात. आपण घेणं इम्पॉर्टंट आहे. आपल्यामध्ये भगवद्गीता आहे. आता भरपूर वेगळ्या-वेगळ्या समाजामध्ये वेगळ्या-वेगळ्या गोष्टींना मांडलं जातं. जे वेदांमध्ये आहेत, आपले वेद आहेत, अथर्ववेद, हं. सामवेद, यजुर्वेद. सो ते सुद्धा तितकेच इम्पॉर्टंट आहेत, कारण नॉलेज बेस जो आहे तो तिथून आलाय. बरोबर, आज बरोबर. आपण जर इथं चेअरवरती बसून काही पर्टिक्युलर गोष्टींबद्दल बोलतोय, आज आपण हं, मॅनिफेस्टेशनबद्दल बोलतोय, हं, हं. तर हे कुठेतरी झालंय, हे कुठेतरी लिहून ठेवलंय. द सिक्रेट बुक आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, कृतज्ञतेबद्दल इतकं लिहिलंय. म्हणजे तुम्ही ग्रेटफुल असणं, तुम्ही ग्रॅटिट्यूड हं, व्यक्त हं. करणं, त्यानी पण तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. बरोबर. ती पण एक गोष्ट आहे, की जी तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मदत करते. हं, हं. सो हे कुठेतरी लिहून ठेवलंय. दॅट इज ज्ञानयोग, ज्याला आपण नॉलेज म्हणू शकतो. हं, हं. दुसरा आहे भक्तियोग, जो तुम्ही मला सांगितला तुमच्या आईबद्दल. भक्तियोगामध्ये म्हणजे मला असं वाटतं, सगळ्यात देवाच्या जवळपास जाण्याचा जर कुठला मार्ग आहे, जर कुठले कर्म आहेत, तर ते आहेत भक्तियोग. भक्ती. तुम्ही सत्संग करा, कीर्तन करा, उपवास करा, सेवा करा, दान करा. हे सगळं भक्तियोगामध्ये येतं. हं, म्हणजे हं. लोकांना असं वाटतं समाजसेवा करतोय, भक्तियोग करतोय, बाकी काही नाहीये. त्याचे कर्म प्युअर होतायत, कारण तो दान करतोय. हं, हं. आपले कर्ण सगळ्यांना माहिती आहेत. कर्ण नेहमी दान करायचा. कर्ण ही महाभारतातली अशी व्यक्ती आहे, ज्याच्यामध्ये डिव्हायडेशन आहे. कित्येक लोकं आहेत ज्यांना कर्ण आवडतो. बरोबर. हं. कितीतरी लोकं आहेत. भले त्यांनी चुकीच्या व्यक्तीची साथ दिली, तरी पण कर्ण बऱ्याच लोकांना आवडतो. बरं का? कारण त्याचे कर्म तसे आहेत. त्याची बालपणापासूनची जर्नी दाखवली आहे बरोबर, महाभारतामध्ये. बरोबर. तो किती दान करायचा, किती धर्म करायचा ते दाखवलेलं आहे. सो लोकं असेच घडतात. सो तो तुम्हाला भक्ती योग जर खरंच हं. समजून घ्यायचा आहे, तुमच्या आईनी जे केलं, जे तुमची आई करते, दॅट इज हर कर्मा सायकल आणि त्याचा रिझल्ट कुठेतरी तिच्या मुलाला मिळतोय. सो याच्यावरती माझा तर पूर्ण विश्वास आहे. त्याच्यानंतर तो येतो तुमचा ॲक्चुअल जे तुम्ही आत्ता ॲक्शन्स घेता. त्याच्यामध्ये सकामा कर्म आणि निष्कामा कर्म. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं, की मी जर ₹100 कमवतो, तर मी ₹20 दान करतो. बरं हं, हे कशासाठी करायचं? आर्ट ऑफ लिव्हिंग 3 गोष्टींवरती चालतं. हं. साधना, सेवा आणि सत्संग. सेवा हा इम्पॉर्टंट गोष्ट आहे. बरं सेवा पैशानेच केली जाते का? नाही. तुम्ही एखाद्याला मदत केली छोटी, जसं एखादा व्यक्ती बसलाय, त्याला उठवून तुम्ही हात दिला, ती पण एक एक प्रकारची सेवाच आहे. बरोबर, बरोबर. आणि हे सगळं ना तुमच्या लाईफला घडवत असतं. हं, हं. आज आपण कसे घडलोय, हे सगळं आपल्या त्या कर्मावरती डिपेंड आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जर मला काय मिळणार आहे, माझा काय फायदा आहे ही गोष्ट केल्यानंतर, जर हेच बघाल तुम्ही, तर दॅट इज सकामा कर्म. त्याच्यामधून फळ कधीच नाही मिळणार आहे. त्याच्यातून नेहमी ती जी एक्स्पेक्टेशन आहे, ती भंगच होणार आहे. अपेक्षा भंग होण्यासाठीच असतात. आपण म्हणतो ना, माझा अपेक्षा भंग झाला. बरोबर. अरे, अपेक्षा भंग होण्यासाठीच आहे. सो तुम्हाला तुम्हाला फोकस करायचा आहे निष्कामा कर्मावरती. निष्कामावर कर्म म्हणजे काय? जे तुम्ही सांगितलंत. हं, हं. तुमची आई करतीये. बरं आईला याच्यातून काहीतरी इच्छा आहे का हो? बरं काही अपेक्षा आहे का हो? नाहीच, नाहीच. की मला माझ्या देवाने असं करायला पाहिजे. नाही. बरं तिचं जे लाईफ होतं, तिनं जे स्ट्रगल केलं, ते स्ट्रगल कुठेतरी माझ्या मुलाला मिळू नये, ही निरपेक्ष भावना ताईची आहे. बरोबर, म्हणून आज त्याचा एवढा प्युअर रिझल्ट मिळतोय. बरोबर. आज तुम्ही जे आहात, हे लाईफ कुठेतरी तुमच्या आईने मॅनिफेस्ट केलं होतं. कुठेतरी येस. तिची इच्छा होती, की माझा मुलगा त्या चेअरवरती बसलेला असावा. हं, हं. आज त्याने एवढे पैसे कमवावेत. आज त्याच्याकडे घर असावं, गाडी असावं. हे सगळं आपला परिवार, आपले आई-वडील स्पेशली मी सांगेन, ते आपल्यासाठी नेहमी मॅनिफेस्ट करत असतात. अगदीच, अगदीच. आणि जे लोकं सक्सेसफुल आहेत, ते सगळे लोकं त्यांच्या आई-वडिलांना मानतात. का माहिती आहे? कारण त्यांना माहिती आहे, आज इथं असण्याचं एक मोठं रिझन म्हणजे त्यांच्या आई-वडिलांचं मॅनिफेस्टेशन आहे. अगदीच, सो अगदीच. दॅट्स हाऊ कर्मा वर्क्स. सो मी परत एकदा सांगेन, निष्कामा कर्मावरती फोकस करा. सेवा करा. पॉसिबल आहे पैशाने दान करा. पॉसिबल नाहीये पैशाने दान करणं. सगळेच श्रीमंत आहेत. ठीक आहे. इट्स ओके. जर तुमच्याकडे पैसे नाहीयेत. जिथं तुम्हाला निरपेक्ष भावनेने एखादी गोष्ट करता येईल, ती गोष्ट करा. युनिव्हर्स जो आहे ना, तो द्यायलाच बसलेला आहे. आपली घेण्याची भावना कशी आहे, ती भावना लक्षात घ्या. ती किती निरपेक्ष आहे, ते लक्षात घ्या आणि कर्म करा. फळ हे मिळणारच आहे. मित्रांनो, वेळेमध्ये खूप ताकद असते. नियतीला सगळ्या गोष्टी माहिती असतात. निसर्गाला सगळ्या गोष्टी माहिती असतात. आज तुम्ही कुणाला तरी रडवत असाल, कुणाला तरी तुमच्यामुळे त्रास होत असेल, तर मॅमनी जसं सांगितलं तसं कर्म फिरून येत असतात. उद्या तुमच्यावरती ती गोष्ट येणार आहे. फक्त ती मान्य करण्याची आपली तयारी असली पाहिजे. दुर्दैवाने 99% लोकं मान्य करत नाहीत
की माझ्या आयुष्यामध्ये जर दुःख आलं असेल तर आपण कोणाला तरी दुखवलेलं असतं म्हणून ते दुःख आलेलं आहे. एनिवेज मॅम, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलंत. थँक यू. माझ्या मनामधला जो योगाचा जो डाऊट होता, हं. मला वाटत होतं की योग म्हणजे फक्त योगासनं. तो राइट. डाऊट क्लिअर केलात. येस. जसं मी कमिटमेंट दिली तसं मी तुमच्याकडे क्लास जॉइन करेनच. येस. माझ्या ऑडियन्सला पण सांगेन की आजपर्यंत मॅनिफेस्टेशन म्हणजे काय आहे हे पण मी तुम्हाला रीलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला होता. बरेच माझे पॉडकास्ट पण त्या रिलेटेड होते, पण एवढ्या उत्तम प्रकारे सहजरित्या एवढं विश्लेषणात्मक आणि एवढं नॉलेजेबल पॉडकास्ट कधीच झाला नव्हता. त्याच्यामुळे मॅमशी तुम्हाला जर संपर्क करायचा असेल, त्यांच्याकडून जर ह्या गोष्टी शिकायच्या असतील आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर बदल घडवायचा असेल, तर मॅमशी नक्की संपर्क करा. डिस्क्रिप्शनमध्ये, कमेंट्समध्ये मी मॅमचे डिटेल्स देतोय. तुम्ही इथे आलात, खूप छान मार्गदर्शन केलंत थँक यू. आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला इथे इन्व्हाईट करेन. नक्की. त्यावरती आपण पुन्हा एकदा चर्चा करू. नक्की. हा पॉडकास्ट बघितल्यानंतर लोकांच्या मनामध्ये अजून काही डाऊट्स येतील. येस. ते डाऊट्स नेक्स्ट पॉडकास्टमधून आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. नक्की. नक्की. इथे आलात त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार. थँक यू सो मच. येस, मला थँक इथे बोलवल्याबद्दल आणि मला ही संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. येस.